नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, राज्यसेवा 2025 मुख्य परीक्षेतला शेवटचा पेपर म्हणजे वैकल्पिक विषयाचा ऑप्शनलचा पेपर आज शेड्यूल केलेला होता आणि त्यातला पहिला जो पेपर आहे, तुम्हा सर्वांना याची कल्पना आहे की कोणताही वैकल्पिक विषय 2 पेपरमध्ये विभागलेला आहे आणि त्यातला जो पहिला पेपर आहे सकाळी 9 ते 12 या वेळेमध्ये पार पडलेला आहे आणि त्यातल्या राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स याचा जो नुकताच पार पडलेला जो पेपर 1 आहे त्याची चर्चा मी करणार आहे. त्यानंतर सबसिक्वेंटली संध्याकाळी माझे सहकारी पी डी चव्हाण सर पेपर 2चं डिस्कशन करणार आहेत. आता या चर्चेमध्ये मी सुरुवातीलाच काही गोष्टी स्पष्ट करतो. संपूर्ण पेपर आपण डिस्कस करूयात. प्रश्नाचा अर्थ काय आहे, प्रश्नाचा रोख काय आहे आणि त्या आधारे आपल्याला प्रश्नाची मागणी काय आहे हे प्रथमतः समजून घ्यायचं आहे. म्हणजे त्याच्यावरती आपण जास्त फोकस देऊयात. दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे, प्रश्नपत्रिकेचे एकंदर स्वरूप काय आहे. म्हणजे आपल्याला त्यात मिक्स ज्याला म्हणूयात, एक प्रकारे एकदम स्ट्रेट फॉरवर्ड सिलेबस मधले काही घटक घेऊन त्यावरती सरळ अशा स्वरूपाचे प्रश्न फ्रेम केलेले आहेत. हे जसे एका बाजूला आहे तसंच तुम्हाला सिलेबस मधलेच घटक घेतलेले आहेत, मात्र त्या घटकाच्या संदर्भामध्ये ज्याला आपण कॉन्सेप्च्युअल असं मानतो, म्हणजे मूलभूत संकल्पनात्मक अशा प्रकारचे प्रश्न देखील त्याच्यामध्ये विचारलेले आहेत आणि ते मी त्या वेळेला सांगतोच. हा दुसरा भाग आपल्याला लक्षात येतो. तिसरा जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे युपीएससीच्या जुन्या प्रश्नपत्रिका पेपर सेटरनी बघितलेल्या आहेत, हे या पेपरचं निरीक्षण केल्यानंतर लक्षात येतं. मात्र युपीएससीच्या गतवर्षीय प्रश्नपत्रिका बघून त्याच्यामध्ये अत्यंत चांगल्या अशा प्रकारचे बदल देखील पेपर सेटरनी केलेले दिसतात, हे आपल्याला लक्षात येईल. आणि ते बदल नेमके काय आहेत ते आपण डेफिनेटली बघूयातच. म्हणजे चौथी जी महत्वाची गोष्ट आहे, निश्चितच काही प्रश्न तुमच्या राज्यशास्त्र या विषयाच्या आकलनाची कसोटी बघणारे आहेत, ज्याला आपण आपल्या सोप्या भाषेमध्ये चॅलेंजिंग ज्याला म्हणतो आपण, तर ते डेफिनेटली चॅलेंजिंग अशा प्रकारचे प्रश्न आहेत, तेही आपण डेफिनेटली बघूयात. 2 महत्वाची निरीक्षणं मला सुरुवातीलाच नोंदवायची आहेत हा पेपर पहिला बघितल्यानंतर. एक तर सिलेबसला समोर ठेवूनच ही प्रश्नपत्रिका डिझाईन केलेली आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाहीये आणि त्यात काय काय गोष्टी केल्यात मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं आहे. दुसरा जो महत्वाचा भाग आहे तो पेपरची व्याप्ती जर तुम्ही बघितली, म्हणजे भले तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिता जरी येत असली तर या 180 मिनिटांमध्ये लिहिणं म्हणजे वेळेचं नियोजन साधणं, मला जरी सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत असली तरी ते थोडंसं जिकिरीचं ते आव्हानात्मक आहे, हा पेपर बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. कारण प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला कदाचित काही ठिकाणी 2 उपप्रश्न विचारलेले आहेत किंवा 2 इश्यूज फोकस केलेले आहेत किंवा काही प्रश्नांमध्ये 3 इश्यूज फोकस केलेले आहेत असं लक्षात येतं. किंवा विषय किंवा घटक एक जरी फोकस केला असला तरी त्याच्यामध्ये तुम्हाला मुद्दे बरेचसे लिहायचे आहेत, ही बाब तुम्हाला लक्षात घेता येऊ शकते. सो विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या माझ्या प्राथमिक निरीक्षणानंतर आपण थेट प्रश्नपत्रिकेकडे जाऊयात. आणि जसं मी म्हणालो की जिथं जिथं आवश्यक आहे तिथं मी उत्तरामध्ये काय घटक यायला पाहिजे होते हे मी सांगतोच, पण अदरवाईज प्रश्न, त्याचं स्वरूप, त्याचा अर्थ, त्यातले कीवर्ड्स आणि साधारणतः तुम्ही त्याच्या उत्तराची रचना कशी करायला पाहिजे होती यावरती मी जास्त फोकस देणार आहे. आणखीन एक गोष्ट मला तुम्हा सर्वांना शेअर करायची आहे. आपल्या युनिक प्रकाशनानं आज तागायत राज्यशास्त्र या विषयावर, आता हे युपीएससीला समोर ठेवून आपण केलं होतं, भाग 1 ज्याच्यामध्ये पेपर क्रमांक 1 ज्याची चर्चा आपण करणार आहोत, त्यातला संपूर्ण सिलेबस सेक्शन ए चा जो आहे, जे 11 चॅप्टर सिलेबसमध्ये आहेत, तर त्या चॅप्टरवरती नमुना प्रश्न उत्तरं दिलेली आहेत आणि ही जवळपास 300 पेक्षा जास्त आहेत. हा पेपर 1 आणि सेक्शन ए ज्याच्यामध्ये राजकीय सिद्धांत असं म्हटलंय. त्याबरोबरीनं पेपर 1 सेक्शन बी भारतीय शासन आणि प्रशासन, 274 पेक्षा जास्त नमुना प्रश्न उत्तरांची उत्तरं याच्यामध्ये दिलीत. ही उत्तराची पुस्तक आहेत, संदर्भ पुस्तक आहेत. म्हणजे हे काही टिपिकल जसं संदर्भ पुस्तक आहे असतं तसं नाहीये, तर आपण प्रत्येक पेपर मधल्या सेक्शनचा सिलेबस घेतलेला आहे, चॅप्टर क्रमांक 1, 2, 3, 4 आणि त्या चॅप्टरवरती साधारणतः कोणत्या चॅप्टरवरती 15 प्रश्न आहेत, कुठं 20 आहेत, कुठं 7 आहेत, त्या चॅप्टरची व्याप्ती लक्षात घेऊन त्यातले 30 ते 40% प्रश्न युपीएससीचे PYQ आहेत आणि बाकी अपेक्षित अशा प्रश्नांची नमुना उत्तरं, त्यावरची विचारवंतांची पुस्तकं, त्याच्यानंतर अभ्यासकांनी त्यावरती केलेल्या कमेंट्स, त्यानंतर त्या बाबतीतल्या अलीकडं संशोधन, वर्तमानपत्र, मासिकं, अशा मूलभूत संशोधनाचा आधार घेत ही नमुना उत्तराची व्हॉल्युम्स
आणि पेपर 2 जो आहे तर पेपर 2च्या बाबतीमध्ये पण एक व्हॉल्यूम आपला आलेला आहे, भाग 3 म्हणून तो प्रसिद्ध आहे, जो राज्यशास्त्र पेपर क्रमांक 2 म्हणजे तुलनात्मक शासन आणि आंतरराष्ट्रीय संबंध यातला सेक्शन हे कव्हर करतं. आणि आणखीन एक पुस्तक जे मी GS2 ची चर्चा करत असताना तुमच्याशी शेअर केलं होतं, हे म्हणजे भारतीय राज्यघटनेवरचं आहे. पण यात घटना केवळ तथ्यात्मक पद्धतीनं किंवा त्यातल्या तरतुदी त्यातले तपशील असा मर्यादित स्कोप ठेवून घटनेचं डिस्कशन केलेलं नाहीये, तर एकंदर घटनेमधल्या महत्वाच्या तरतुदी त्यातून कोणत्या प्रकारची शासनाची चौकट आपल्या लक्षात येते ते तर केलेलंच आहे. पण 75 वर्ष पेक्षा जास्त कालावधी झालेला आहे आणि या काळामध्ये आपल्या भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी काय प्रकारे केली गेलेली आहे आणि त्यावरती आजच्या पेपरमध्ये प्रश्न विचारले ते तुम्ही डेफिनेटली बघू शकता. सो विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आता आपण थेट विषयाकडे जाऊयात. तुम्हा सर्वांना याची कल्पना आहे की प्रश्न क्रमांक 1 ऑप्शनलमध्ये पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, प्रश्न क्रमांक 1 आणि 5 कंपल्सरी आहे, ज्याला टिपांचा किंवा शॉर्ट नोट्स असं किंवा शॉर्ट आन्सर असं तुम्ही म्हटलं तरी चालतं. खालीलपैकी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर 150 शब्दात तुम्हाला लिहायचं आहे. काय प्रश्न आहे बघा. पहिला, राजकीय सिद्धांताच्या अभ्यासातील वर्तनवादी दृष्टिकोन स्पष्ट करा. तुम्हा सर्वांना याची कल्पना असेल की राजकीय सिद्धांत हा पहिलाच चॅप्टर पेपर 1च्या अभ्यासक्रमामध्ये आयोगानं समाविष्ट केलेला, UPSC असो किंवा MPSC असो, आणि त्यात 2 दृष्टिकोनाचा उल्लेख आहे. एक म्हणजे अभिजात किंवा पारंपरिक दृष्टिकोन आहेत आणि दुसरा म्हणजे अनुभवजन्य दृष्टिकोन. आता 20व्या शतकामध्ये राज्यशास्त्राच्या विकासक्रमामध्ये अत्यंत महत्वाची घडामोड घडली, त्यामुळे ते 20वं शतक तुम्ही कायमच लक्षात ठेवा. आणि त्यात तुम्हाला ही जी वर्तनवादी क्रांती आहे ती घडलेली दिसते. डेव्हिड ईस्टन, आता याचं नाव तुम्ही अनेकांनी ऐकलं असेल, जो सिस्टीम थिअरीसाठी प्रसिद्ध आहे. असे अनेक अभ्यासक आहेत की ज्या अभ्यासकांनी 20व्या शतकामध्ये राज्यशास्त्रात जी वर्तनवादी क्रांती घडली त्या क्रांतीला महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. आणि प्रश्न तसा बघायला गेलं तर एकदम स्ट्रेट फॉरवर्ड त्यांनी डिझाईन केलेला आहे. राजकीय सिद्धांताच्या अभ्यासातील वर्तनवादी दृष्टिकोन स्पष्ट करा. म्हणजे तो दृष्टिकोन काय आहे, केव्हा उदयाला आला, पण स्पष्ट करा असं म्हटलं असल्यामुळं आपण जर एक वैशिष्ट्य त्याचं घेतलं, म्हणजे एक पैलू जर त्याचा घेतला, तर 20व्या शतकामध्ये उदयाला आलेला वर्तनवादी दृष्टिकोन हा अनुभवजन्य स्वरूपाचा दृष्टिकोन आहे. त्याचा गाभा काय आहे, तर वर्तनवादी दृष्टिकोनाचा युक्तिवाद असा आहे, आणि त्याचं रादर वैशिष्ट्य, त्याचा गाभाही म्हणू शकता तुम्ही, की राजकीय वास्तवाचा अभ्यास किंवा राजकीय जीवनाचा अभ्यास, विश्लेषण, त्याचं सिद्धांतन म्हणजे त्याची थिअरी बिल्डिंग जी करायची आहे, तर आपण ज्या कुठल्या घटकाचा अभ्यास करत आहोत, म्हणजे मतदार वर्तनाचा असेल, एखाद्या सर्वोच्च न्यायालयासारख्या संस्थेचा असेल, किंवा आपला जो घटना आयोग आहे, निर्वाचन आयोग, घटनात्मक संस्था म्हणून जो आयोग आहे निर्वाचन आयोग, कुठलाही तुम्ही एक रचना घेऊ शकता, किंवा राजकीय पक्ष असेल किंवा दबाव गट असेल. तर हे जे काही राजकीय जीवनातले वेगवेगळे घटक आहेत किंवा ऍक्टर्स आहेत, तर त्याचा अभ्यास वर्तनवादी दृष्टिकोनाच्या मते या संस्था किंवा रचना किंवा अभिकर्ते प्रत्यक्षात वर्तन कसं करतात, म्हणजे प्रत्यक्षात त्यांचं वर्तन घडतं कसं, प्रत्यक्षात त्यांचा व्यवहार कसा आहे. आता उदाहरण जर आपण घेतलं राजकीय पक्ष, तर राजकीय पक्ष हे निवडणुका लढवून, लोकशाही पुरतं जर बोलायचं झालं, लोकांचा पाठिंबा मिळवून लोकसंमती मिळवण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून त्यांच्या पक्षाला बहुमत मिळेल आणि सत्ता स्थापना करता येऊ शकते. सो ही संकल्पना आपल्याला माहिती आहे. पण भारत देशामधले किंवा कुठल्याही राजकीय व्यवस्थेमधले राजकीय पक्ष प्रत्यक्षात वर्तन कसे करतात, म्हणजे मतदारांना आकर्षित करण्यासाठी ते कशा कशाचा आधार घेतात वगैरे वगैरे. सो थोडक्यामध्ये तुम्हाला वर्तनवादी दृष्टिकोन स्पष्ट करायचा आहे. आता या वर्तनवादानं राजकीय आकलनासाठी वेगवेगळ्या प्रकारची तंत्र शोधली. त्याच्यातलं सर्वेक्षण नावाचं, म्हणजे सर्वे मेथड ज्याला म्हणतो आपण, तर ती सर्वे मेथड अत्यंत महत्वाची आहे. तिसरं जर तुम्ही या वर्तनवादी दृष्टिकोनाचा एक महत्वाचा पैलू जर बघितला, वैशिष्ट्य बघितलं, जे स्पष्टीकरणामध्ये यायला पाहिजे, तथ्यांना महत्व देणारा हा दृष्टिकोन आहे. कारण हा इम्पिरिकल आहे, म्हणजे तथ्य केंद्रित, व्हॅल्यूज या दृष्टिकोनाच्या मते महत्वाची नाहीयेत, तर तथ्य महत्वाचे आहेत, म्हणजे फॅक्ट्स महत्वाचे आहेत. सो अशा रीतीनं तुम्हाला, म्हणजे मी त्या काही त्याचं डिटेल उत्तर सांगत बसत नाही, पण मला असं वाटतं की हा अत्यंत स्ट्रेट फॉरवर्ड अशा प्रकारचा प्रश्न आहे. सिलेबसमध्ये जे 2 दृष्टिकोन दिलेले आहेत, एक अभिजात पारंपरिक, त्याच्या अंतर्गत आणखीन दृष्टिकोन येतात, आणि 20व्या शतकामध्ये जो एक अनुभवजन्य दृष्टिकोन म्हणून पुढे आला,
तर त्यात वर्तनवादी क्रांती ही जी आहे ही ठळक घडामोड म्हणून राज्यशास्त्रामध्ये बघावी लागते. आता ब बघा, राज्याविषयीच्या अभिजात उदारमतवादी आकलनातील त्रुटी सांगा. आता खरं बघायला गेलं तर एक ब राज्यविषयक दृष्टिकोनावरती प्रश्न विचारलेला आहे ब मध्ये, पण कुठल्या? अभिजात दृष्टिकोन. तुमच्या सिलेबसमध्ये चॅप्टर क्रमांक 2 थिअरीज ऑफ स्टेट म्हणजे राज्यविषयक सिद्धांत असा दुसरा चॅप्टर तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. पेपर 1 मधला सेक्शन एचा जो आहे. सो राज्यविषयक तुम्हाला प्रश्न विचारलेला म्हणजे दृष्टिकोनावरती प्रश्न विचारलेला आहे, पण कोणत्या विचारधारेचा, आणि तेही सिलेबसमध्ये दिले. लिबरल. आता इथं लिबरल तुम्ही जर उदारमतवादाचं नीट आकलन केलं असेल तर उदारमतवादामध्ये 3 मुख्य धारा मानल्या जातात. एक अभिजात उदारमतवाद, दुसरा आधुनिक उदारमतवाद आणि तिसरा नव उदारमतवाद. याच्या अंतर्गत देखील आहेत भेद, पण 3 महत्वाचे प्रवाह मानले जातात. त्यातल्या अभिजात उदारमतवादी प्रवाहाचं राज्यविषयक म्हणणं काय? ओके, या संबंधी प्रश्न आहे, पण राज्यविषयक म्हणणं काय ते स्पष्ट करा, त्यांचा युक्तिवाद सांगा असा प्रश्न नाहीये. तर त्या आकलनातील त्रुटी सांगा. आता इथं बघा, अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न आहे. कोणत्या विचारधारेचं राज्यविषयक आकलन विचारले ते कळतं आपल्याला, अभिजात उदारमतवादी, पण त्यांचा राज्यविषयक विचार काय हे स्पष्ट करा असं न विचारता त्यांच्या राज्यविषयक विचारातील त्रुटी म्हणजे तुमच्या अभ्यासामध्ये तो नेमकेपणा असला पाहिजे. आता एकच मी त्याचं स्पष्टीकरण देतो तुम्हाला. प्रश्न जो विचारलेला आहे, तर अभिजात उदारमतवादाच्या मते राज्यसंस्था ही एखाद्या अंपायर प्रमाणे तटस्थ आणि निपक्षपाती असते असं अभिजात उदारमतवादाचं म्हणणं आहे, अशी धारणा आहे राज्यविषयक आकलनामध्ये. मात्र त्यानंतर जो उदयाला आलेला समाजवाद नावाचा विचार आहे आणि विशेषत्वानं मार्क्सवाद नावाची विचारधारा आहे, तर त्या विचारधारेनं अभिजात उदारमतवाद विषयक जे राज्यविषयक आकलन आहे त्याच्यातली महत्वाची त्रूट अधोरेखित केली. आणि काय सांगितलं? अभिजात उदारमतवाद म्हणतो की राज्यसंस्था ही तटस्थ संस्था आहे, ती एखाद्या पंचाप्रमाणे 2 पार्ट्यामधला संघर्ष ती सोडवते, 2 समाज घटकांमधला संघर्ष निपक्षपातीपणे सोडवते. पण मार्क्सवादानं तर टीका केली, चिकित्सा केली आणि ते वास्तव देखील अधोरेखित केलं की राज्यसंस्था ही तटस्थ असत नाही. म्हणजे ही जी महत्वाची. दुसरं जर तुम्ही बघितलं तर अभिजात उदारमतवादानं राज्यसंस्थेला त्याच्या आकलनामध्ये कसल्या प्रकारची भूमिका दिली? तर कायदा आणि सुव्यवस्थेची. आता या आकलनामुळे झालं काय आणि या प्रकारच्या विचाराच्या समर्थनामुळे काय झालं? तर भांडवलशाही अनिर्बंध अनियंत्रित बनली आणि त्यातनं कामगारांचं शोषण हा अत्यंत ज्याला मूलभूत अशा प्रकारचा दोष म्हणतो आपण भांडवलशाहीतला, तो दोष समोर आला आणि तिथं राज्यसंस्था फारशी काही करू शकली नाही. कारण अभिजात उदारमतवादानं राज्यसंस्थेच्या भूमिकेविषयी मत मांडताना, विचार मांडताना असं म्हणले की राज्यानं फक्त पोलिसाचं काम करावं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था करावी, सांभाळावी, याच्यामध्ये त्रुटी आहेत. सो अशा रीतीनं तुम्हाला स्पेसिफिक डायमेन्शन विचारलंय. प्रश्न क्रमांक 1C बघा, अधिमान्यतेचे प्रमुख स्रोत सांगा. म्हणजे लेजिटिमसी. तुम्ही जर पेपर 1चा सिलेबस बघितला तर त्याच्यामध्ये पॉवर, अथॉरिटी, लेजिटिमसी, सत्ता, अधिसत्ता, अधिमान्यता. आता त्यात अधिमान्यता या संकल्पनेवरती प्रश्न आहे, पण प्रश्न काय विचारलाय? मेन सोर्सेस काय आहेत, प्रमुख सोर्सेस काय आहेत? आता यात तुम्ही मॅक्स वेबर नावाचा जर्मन समाजशास्त्रज्ञ सत्ता, अधिसत्ता, अधिमान्यतेचा विचार करताना, त्याचं आकलन करत असताना अभ्यासता आणि त्यानं जे 3 मुख्य स्रोत सांगितलेले आहेत. आता अधिमान्यतेचा अर्थ काय? अधिमान्यता म्हणजे संमती, अधिमान्यता म्हणजे पाठिंबा, अधिमान्यता म्हणजे स्वीकृती. पण ही संमती, ही स्वीकृती, आणि आता अर्थात जेव्हा आपण राज्यशास्त्रामध्ये अधिमान्यतेचा विचार करतो तेव्हा सत्तेला असणारी अधिमान्यता, ओके, म्हणजे पॉवरला असणारी लेजिटिमसी असा विचार डेफिनेटली त्याच्यामध्ये केला जातो. तर लोक सत्तेला का स्वीकारतात, सत्तेला पाठिंबा का देतात, त्याचे सोर्सेस काय आहेत? तर मॅक्स वेबरनं 3 मुख्य सोर्सेस आयडेंटिफाय केले. एक परंपरा म्हणजे पारंपरिक, म्हणजे ट्रेडिशनल असं म्हटलं, म्हणजे परंपरेमुळे लोक सत्तेला अधिमान्यता देतात, पाठिंबा देतात, समर्थन देतात, तिला स्वेच्छेनं स्वीकारतात. दुसरा त्यांनी स्रोत सांगितला होता करिश्मा असं म्हटलंय, म्हणजे ज्याला दिव्य वलयी म्हणजे व्यक्तीची म्हणजे नेतृत्व जे असतं तर त्या नेतृत्वाच्या व्यक्ती म्हणून अंगी असणाऱ्या ज्याला साधारणतः एक्स्ट्राऑर्डिनरी ॲबिलिटीज असं म्हटलेलं आहे, म्हणजे त्या ज्या क्षमता आहेत असं काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी त्या नेत्यामध्ये आहे ज्याच्यामुळं लोक त्याचं मानतात, त्याचं तिचं मानतात, म्हणजे सो कॅरिस्मॅटिक म्हणजे करिश्मा ज्याला असं म्हटलेलं आहे. आणि तिसरं जे वेबरनं सांगितलेलं आहे लीगल रॅशनल. सो लॉ हा
म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की नाही एखादी बाब लीगल आहे म्हणजे ती कायद्यात बसते, ती कायद्यानुसार आहे म्हणजे तिला कायद्याचं अधिष्ठान आहे, तर आपण असं मानतो की तिचा आपण स्वीकार केला पाहिजे. त्याला जोडूनच तुम्ही असं म्हणू शकता की घटनेत लिहिलेलं आहे, घटनेचा आधार आहे म्हणजे ते घटनात्मक आहे म्हणून आपण ते स्वीकारलं पाहिजे. सो लीगल असणं, कॉन्स्टिट्युशनल असणं हा देखील त्या अधिसत्तेचा स्वीकार. किंवा असं वाटू शकतं की एखादी बाब न्याय आहे, तर ती न्याय असणं हे मी ती बाब स्वीकारण्याचं एक कारण पण असतं आणि त्यातनं तो सोर्स. सो अशा रीतीने लीगल, रॅशनल असे 3 सोर्सेस वेबरनं सांगितलेले आहेत. सो हा तसा फार अवघड नाही, स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. पर्यावरणीय स्त्रीवादाची ठळक वैशिष्ट्ये कोणती? स्त्रीवादावरती हा एक फार महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे. पर्यावरणीय स्त्रीवाद म्हणजे प्रश्न विचारलाय पर्यावरणीय स्त्रीवाद, पण त्याचं काय विचारलंय त्यांनी? ठळक वैशिष्ट्ये कोणती? उदारमतवादी स्त्रीवाद, त्याच्यानंतर समाजवादी मार्क्सवादी स्त्रीवाद, जहाल स्त्रीवाद, आणि मग तुम्हाला साधारणतः 60-70चं जे दशक आहे, 70चं दशक विशेषतः, तर ही एक महत्वाची धारा स्त्रीवादामधली पुढे येताना दिसते. त्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत, त्यातल्या मी 2च वैशिष्ट्याचा उल्लेख करतो कारण आपल्याला सगळी प्रश्नपत्रिका बघायची आहे. तर त्यात तुम्हाला दिसतंय काय म्हणजे, तर कॅरोलिन मर्चंट आणि भारतामध्ये ज्यांचं नाव आहे वंदना सिवा, ओके, त्यातल्या प्रमुख नावाचा मी उल्लेख केलेला आहे. इको फेमिनिस्ट म्हणून किंवा पर्यावरणवादी स्त्रीवादी म्हणून त्या ओळखल्या जातात. तर या पर्यावरणीय स्त्रीवादाचं म्हणणं काय की पर्यावरणीय ऱ्हास आणि जेंडर इनइक्वॅलिटी म्हणजे लिंगभावात्मक विषमता ह्याचा परस्पर संबंध आहे. आणि इथं पर्यावरणीय स्त्रीवाद, पर्यावरणीय स्त्रीवाद किंवा इको फेमिनिझम काय करतो म्हणजे ही जी 2 क्षेत्र आहेत, म्हणजे एका बाजूला पर्यावरण आहे, इकॉलॉजी एन्व्हायरमेंट आहे, आणि दुसऱ्या बाजूला जेंडर आहे, तर याच्यामधला इंटरसेक्शन ती अधोरेखित करते. आणि सरळ सरळ या स्त्रीवादानं अशी मांडणी केलेली आहे की एका बाजूला नेचर आहे, दुसऱ्या बाजूला कल्चर आहे. आता नेचर निसर्ग, पर्यावरण, आणि कल्चर, आता ह्याच्यात भेद करताना पर्यावरणीय स्त्रीवाद असं मानतो की स्त्रिया या सेवा शुश्रूषा करण्यासाठी ओळखल्या जातात, त्या निसर्गाचं कधीही शोषण करू शकत नाहीत, त्या निसर्गाच्या खूपच जवळ आहेत. मात्र पुरुष की ज्यांनी कल्चर निर्माण केले त्याचा संबंध हा कल्चरशी आहे, संस्कृतीशी आहे, आणि पुरुष हा पुरुष सत्ता त्याच्या वृत्तीमुळे आणि व्यवस्थेमुळे तो काय करतो, पर्यावरणाचं शोषण करतो. सो अशा प्रकारची ही विभागणी पर्यावरणीय स्त्रीवादानं तुम्हाला केलेली दिसते. त्याची वैशिष्ट्ये, सो तुझं इंटरसेक्शन असणं हा हे जे महत्वाचं वैशिष्ट्य आहे. सो एन्व्हायरमेंट इकॉलॉजी, पर्यावरण पारिस्थितिकी, त्यानंतर जेंडर लिंगभाव आणि सामाजिक समता याचा परस्पर संबंध अधोरेखित करणारा हा स्त्रीवादाचा एक अत्यंत महत्वाचा ठळक. आणि केअर इथिक्स म्हणजे स्त्रियांचं वैशिष्ट्य काय, त्यांचं वैशिष्ट्य सेवा शुश्रूषा करणं आहे, म्हणजे केअर घेणं हे आहे. त्यामुळे त्या निसर्गाचं शोषण करू शकत नाहीत. निसर्गाचं शोषण जर कोण करत असेल तर ती पुरुषसत्ताक व्यवस्था आहे, त्यातला ती पुरुषसत्ताक व्यवस्था मांडणारा, त्याचा वाहक असणारा पुरुष आहे. अशा प्रकारची विभागणी आणि मांडणी त्या बाबतीमध्ये केलेली दिसते. त्यानंतर जो शेवटचा प्रश्न विचारलाय, रॉल्स, जो अत्यंत महत्वाचा 20व्या शतकातला विचारवंत आहे. न्याय ही संकल्पना सिलेबसमध्ये आहे आणि त्या संकल्पना तुम्ही, न्याय म्हणजे काय, म्हणजे त्याचा अर्थ काय, त्याची रूपं कुठली आहेत, आणि त्यात मग रॉल्सचा न्यायविषयक सिद्धांत. पण त्याच्या बाबतीमध्ये काय विचारले बघा, रॉल्सचा न्याय सिद्धांत, त्याच्यातलं काय म्हटलंय, त्या सिद्धांतावरती विचारत असताना हे सिलेबसमध्ये दिलेले आहे, कम्युनिटेरियन क्रिटिक ऑफ रॉल्स थिअरी ऑफ जस्टिस, म्हणजे रॉल्सच्या न्याय सिद्धांतावरती समुदायवादानं केलेली टीका हे सिलेबसमध्येच लिहिलेले आहे, असंच्या असं आहे. आणि प्रश्न फ्रेम तसा केलाय बघा की रॉल्स प्रणित न्याय सिद्धांत विषयक प्रमुख समूहलेखी आक्षेप, म्हणजे एक्सप्लेन द मेजर कम्युनिटेरियन ऑब्जेक्शन्स टू रॉल्स थिअरी ऑफ जस्टिस. म्हणजे रॉल्सनं जी काही थिअरी ऑफ जस्टिस म्हणजे न्याय सिद्धांत सांगितला, तर त्या सिद्धांतावरती समूह कम्युनिटेरियन्स, समुदायवादी, त्याच्यामध्ये मायकल सॅनल आहे, मायकल वॉल्झर आहे, यासारख्या समुदायवाद्यांनी जी टीका केलेली आहे, तर ती टीका म्हणजे एकदम नेमका प्रश्न विचारलाय, पण तो सिलेबसमध्ये जसाच तसा लिहिलेला आहे. आता त्यातला मी एक मुद्दा सांगतो. रॉल्सच्या न्याय सिद्धांतामध्ये माणसाकडं व्यक्ती या उदारमतवादी चष्म्यातनं बघितलेलं आहे आणि तिथं व्यक्तीला स्वयंभू मानलेला आहे. समुदायवादाचा पहिला आक्षेप रॉल्सच्या न्याय सिद्धांतावरती हा आहे की तुम्ही मानवाकडं अशी समुदायापासून तुटलेली स्वयंभू व्यक्ती जसं उदारमतवाद बघतो,
तसं तुम्ही बघू शकत नाही. म्हणून रॉल्सच्या न्याय सिद्धांतावर आक्षेप घेताना समुदाय असं मानतो की रॉल्सचं मानवविषयक व्यक्तिविषयक आकलन हे टिपिकल उदारमतवादी आहे, जिथं व्यक्तीला स्वयंभू मानलेलं आहे आणि मग त्याचं गृहीतक असं असतं की व्यक्ती समुदायाशी काही देणं घेणं नाही किंवा व्यक्तीचा समुदायाशी काही संबंधच नाही, अशा प्रकारची धारणा आहे. या उलट समुदायवादाचं म्हणणं असं आहे की मानव व्यक्ती ही समुदायाचा अभिन्न भाग असते, ती समुदायाच्या परिवेशामध्ये जन्म घेते, वाढते, तिचा विकास होतो आणि व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये समुदायाचं अत्यंत महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन असतं. त्यातला मी एक गाभ्याचा मुद्दा तुम्हाला मी सांगितलेला आहे आणि अशा अनेक. आणि दुसरं मग त्याच्या आधारेच समुदायवाद रॉल्सच्या न्याय सिद्धांतावर टीका करताना असं मानतो की जर व्यक्ती समुदायामध्ये घट्टपणे रुतलेली असेल तर त्या व्यक्तीला अज्ञानाच्या पडद्यामागे नेऊन म्हणजे वास्तवापासून तोडून न्याय कसा काय तुम्ही शोधायला लावू शकता ते शक्यच होऊ शकत नाही. कारण व्यक्ती ही अभिन्नपणे समुदायाचा भाग असते. त्यामुळं हे जे काही आकलन आहे व्यक्तिविषयक, तर हे त्यांच्या दुसऱ्या आक्षेपामध्ये देखील प्रतिबिंबित होताना दिसतं. म्हणजे समुदायापासून तुटलेली व्यक्ती न्याय सिद्धांत किंवा न्यायाची तत्व कशी काय शोधू शकते, तर ती शोधू शकत नाही. आणि असं तुम्ही मुळामध्ये व्यक्तीला, मानवाला त्याच्या परिवेशापासून, त्याच्या समुदायापासून तोडू शकत नाही. सो असे 5 ते 6 महत्वाचे आक्षेप घेतलेले आहेत आणि मला असं वाटतं की सिलेबसमध्ये तो दिलेला होताच, त्यामुळे त्यात अवघड म्हणण्याचं काही कारण नाहीये. सो थोडंसं समअप करताना असं आपण म्हणूयात की पहिला जो प्रश्न आहे वर्तनवादी दृष्टिकोन स्ट्रेट फॉरवर्ड आहे. इथं थोडंसं तुम्हाला, ज्याला आपण असं म्हणूयात की अभिजात उदारमतवादी राज्यविषयक आकलन विचारताना त्रुटी, त्यामुळे तुम्ही जेव्हा आता पुढे अभ्यास कराल तर त्याची ह्याची खबरदारी तुम्ही घ्यायला पाहिजे. अधिमान्यतेचा प्रमुख स्रोत सांगा, एकदम सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. पर्यावरणीय स्त्रीवाद, आता स्त्रीवादावरती प्रश्न विचारताना त्यांनी जे प्रॉमिनंट स्त्रीवादी रूप आहेत म्हणजे उदारमतवादी, समाजवादी, मार्क्सवादी, जहालवादी आणि त्यातल्या ज्या महत्वाच्या संकल्पना आहेत त्याच्या कशावरच प्रश्न विचारले नाही, पण त्यांनी पर्यावरणीय स्त्रीवादावरती विचार. आता हा देखील प्रॉमिनंटच आहे, 70 नंतर पुढे आलेला जो आहे त्याची वैशिष्ट्ये विचारले, ठळक वैशिष्ट्ये विचारलेत. आणि रॉल्स प्रणित न्याय सिद्धांत विषयक म्हणजे त्याच्यावरती रॉल्सच्या सिद्धांतावरती समुदायवादानं जी टीका केलेली आहे वॉल्झर यासारख्या, त्यामुळे हे संमिश्र ज्याला म्हणूयात आपण, काही स्ट्रेट फॉरवर्ड आहेत आणि काही त्या विषयाच्या मुद्द्याच्या स्पेसिफिक आयामावरती विचारले गेलेले प्रश्न आहेत. आता प्रश्न क्रमांक 2, तुम्हाला त्याची रचना बघा कशी आहे. 2A 20 मार्क, 2B 20 मार्क आणि 10 मार्क ही रचना आयोगानं पूर्वी पण कळवलेली होती. आता बघा, निगेटिव्ह अभावात्मक स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्यांची समता संकल्पना कोणती. आता हा प्रश्न मला असं वाटतंय की थोडासा ज्याला आपण क्रिकेटच्या भाषेमध्ये गुगली म्हणतो त्या प्रकारचा आहे, तुम्हाला विचार करायला लावणारा तो प्रश्न आहे. आणि म्हणून मग आपण बघूयात निगेटिव्ह लिबर्टी. आता याला आपण एक शब्दप्रयोग सोपा लिहू, प्रचलित जो आहे नकारात्मक स्वातंत्र्य. ओके, म्हणजे जे नकारात्मक स्वातंत्र्य मानणारे आहेत, म्हणजे ज्यांची स्वातंत्र्याची धारणा, संकल्पना किंवा स्वातंत्र्य म्हणजे बंधनांचा अभाव अशी नकारात्मक आहे. ओके, असं मानणाऱ्यांचं म्हणजे ते विचारवंत असतील, अभ्यासक असतील, लोक असतील, म्हणजे आपणही त्याच्यामध्ये असू शकतो. सो निगेटिव्ह लिबर्टी मानणारे जे आहेत तर त्यांचं काय विचारले बघा, स्वातंत्र्याचा म्हणजे नकारात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्यांची समता संकल्पना कोणती. म्हणजे निगेटिव्ह लिबर्टी वाले जे आहेत ना, तर त्यांची इक्वॅलिटीची कॉन्सेप्ट कोणती. आता बघा, असं त्यांनी विचारलेले, हा गुगलीवाला. पण मला असं वाटतं की तू थोडासा जर क्षणभर तुम्ही विचार केला तर तुम्हाला हे लक्षात येईल की ह्यांचं जे म्हणणं आहे समतेविषयकचं ते तुम्हाला मांडायचं आहे. तर मला असं वाटतं की त्यातला एक जो गाभ्याचा मुद्दा आहे तुम्ही तो लक्षात घेतला पाहिजे. जे निगेटिव्ह लिबर्टी आहेत म्हणजे अभावात्मक असंही त्यांनी लिहिले निगेटिव्ह लिबर्टी. निगेटिव्ह लिबर्टीवाले कोण कोण आहेत तर सगळे अभिजात उदारमतवादी आहेत. म्हणजे ज्याच्यामध्ये जॉन लॉक जो अभिजात उदारमतवादाचा जनक मानला जातो, त्याच्यानंतर टॉम पेन किंवा थॉमस पेन, ॲडम स्मिथ, जेम्स मिल, ही सगळी जी अभिजात उदारमतवादी विचारवंत होते तर त्यांनी स्वातंत्र्य म्हणजे बंधनांचा अभाव. सो जिथं व्यक्तीला स्वयंभू मानलं गेलं, व्यक्तीला सक्षम मानलं गेलं आणि व्यक्तीला सक्षम आणि स्वयंभू मानून तिला स्वातंत्र्य आवश्यक आहे अशा प्रकारची मांडणी, अशा प्रकारचा विचार मांडला गेला. आणि त्याचा परिणाम असा झाला की परिणाम स्वरूप दुसरं तत्व त्यांचं येतं, विचार येतो अभिजात उदारमतवाद्यांचा, की राज्य संस्थेला तुम्ही फक्त आणि फक्त
व्यक्ती व्यक्तीमधला किंवा समाजाअंतर्गत जो संघर्ष आहे ते मिटवण्याचंच काम तुम्ही द्यायला पाहिजे, म्हणजे पोलिसाचं काम द्यायला पाहिजे, म्हणजे कायदा सुव्यवस्थेचं काम तुम्ही द्यायला पाहिजे, लॉ अँड ऑर्डर. बाकी बाबींची काळजी घेण्याची क्षमता व्यक्तीमध्ये आहे, कारण अभिजात उदारमतवाद व्यक्तीला स्वयंभू मानतो, सक्षम मानतो, विवेकी मानतो. त्यातूनच मग स्वातंत्र्याची ही निगेटिव्ह कॉन्सेप्ट, निगेटिव्ह लिबर्टी येते, ज्याला मराठीमध्ये आपण नकारात्मक स्वातंत्र्य. आता ह्यांची समतेविषयक संकल्पना काय, तर निगेटिव्ह लिबर्टी मानणारे समता ही संकल्पना मानतात, पण समतेचा त्यांचा अर्थ काय, तर तो समतेचा अर्थ ज्याला राज्यशास्त्रीय भाषेमध्ये प्रक्रियात्मक आहे, जो समतेचा अर्थ विधिवत, म्हणजे आता ह्याला तुम्ही इंग्रजीमध्ये जर लिहायचं असेल प्रोसिजरल आणि ह्याला लीगल. आता ह्याचा नेमका अर्थ काय, मग आपण जरासं सोपं करण्यासाठी भरीव नाही असं आपण म्हणूयात, म्हणजे हे विरुद्धार्थी आहे, म्हणजे हे विरुद्धार्थी आहे मी जे लिहिले ते. म्हणजे आता ह्याचा काय अर्थ आहे की निगेटिव्ह लिबर्टीवाले समतेबद्दल काय ते असं म्हणतात की बघा सगळी माणसं व्यक्ती आहेत, व्यक्ती विवेकी आहेत, सो सरसकट ते सर्व माणसांना समान मानतात आणि सर्व माणसांकडे विवेकाची क्षमता आहे असं त्यांचं म्हणणं आहे, जे निगेटिव्ह लिबर्टीवाले आहेत, ज्याच्यामध्ये जॉन लॉक आहे आणि जेम्स मिल पर्यंत ती सगळी विचारवंत मंडळी आहेत. हा पहिला मुद्दा. मग ते काय म्हणतात की प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य द्या, बंधनं नको, म्हणूनच ते निगेटिव्ह लिबर्टीवाले म्हणून ओळखले जातात, आणि फक्त राज्यानं व्यक्ती व्यक्तीमध्ये संघर्ष झाला तर तो मिटवावा एवढंच काम राज्यानं, म्हणजे कायदा सुव्यवस्थेचं पोलिसाचं काम अंपायर प्रमाणे ते काम करावं, आणि ते करतं अशी त्यांची धारणा आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की सर्वांना सारखे नियम असू द्या, सर्वांना सारखा एकच कायदा असू द्या, सो ही समतेची त्यांची संकल्पना औपचारिक बनते, म्हणजे फॉर्मल बनते. म्हणजे थोडक्यात काय, कोणत्याही बाबतीमध्ये भेदभाव केला जाऊ नये, म्हणजे व्यक्ती व्यक्तीमध्ये समाजातील सदस्यांमध्ये भेदभाव केला जाऊ नये, नो डिस्क्रिमिनेशन, एवढीच त्यांची समतेची संकल्पना बनते. ज्या संकल्पनेला, त्या समता संकल्पनेला आता अजून एक शब्दप्रयोग मी ऍड करतो, औपचारिक ठरते ती, म्हणजे औपचारिक, प्रक्रियात्मक आणि विधिवत म्हणजे लीगल, एवढीच ती मर्यादित ठरते. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की समजा आपण एक प्रक्रिया स्वीकारतोय, तर निगेटिव्ह लिबर्टीवाले प्रक्रिया स्वीकारताना असं म्हणतील की त्याच्यामध्ये भेदभाव कोणाच्याही विरोधामध्ये केला जाणार नाही. म्हणजे कायदा तर सर्वांसाठी एकच कायदा असेल आणि कायदा कोणत्याही व्यक्तीच्या विरोधामध्ये भेदभाव करणार नाही. म्हणजे इथपर्यंतच त्यांची समतेची संकल्पना मर्यादित राहते, त्याच्यामध्ये ठोस भरीव अशी बाब येत नाही. समतेला भरीव अर्थ देण्याचं काम नंतर ज्या विचारधारा 18व्या शतकाच्या शेवटी आणि 19व्या शतकामध्ये ज्या उदयाला आल्या, समाजवाद, त्यातला पहिला जो आहे कल्पितादर्शी समाजवाद, युटोपियन सोशलिझम, आणि 19व्या शतकाच्या मध्यात म्हणूयात आपण त्याला ढोबळपणे मार्क्सवाद, आणि मार्क्सवादानंतर देखील इतर समाजवादाच्या धारा उदयाला आलेल्या आहेत. तर त्यांनी समतेचा आशय बदलला. ओके, त्यांनी समतेचा आशय भरीव असला पाहिजे, ती सामाजिक आर्थिक समता असली पाहिजे, ती केवळ राजकीय. त्यामुळे आता इथं अजून एक शब्दप्रयोग तुम्ही ऍड करू शकता की हे समता जी मांडतात तर ती कोणत्या क्षेत्रामध्ये, तर ती लीगल आणि पॉलिटिकल या क्षेत्रामध्येच असेल. सो हा थोडासा तुम्हाला ट्विस्ट करणारा पण 20 मार्काचा तो प्रश्न आहे. त्यामुळं तुम्हाला अत्यंत डिटेलमध्ये हे निगेटिव्ह लिबर्टी म्हणजे काय, निगेटिव्ह लिबर्टी मांडणारे कोण आहेत, अभिजात उदारमतवादी आहेत, आणि तुम्ही उदारमतवाद व्यवस्थित अभ्यासला असेल तर नव उदारमतवादी देखील आहेत. त्याच्यामध्ये FA हायेक आहे, रॉबर्ट नॉजिक आहे, फ्रीडमन आहे, फ्रान्सिस फुकुयामा आहे. उदारमतवादामधला एक आहे अभिजात उदारमतवाद आणि दुसरा आहे नव उदारमतवाद. सो ते कोण आहेत, निगेटिव्ह लिबर्टी म्हणजे काय मी थोडक्यात इथं सांगितले. आणि ते जेव्हा समतेबद्दल बोलतात तर ते एवढंच म्हणतील व्यक्ती व्यक्तीमध्ये भेदभाव होता कामा नये. म्हणजे सो 20 मार्काला तुम्हाला अत्यंत डिटेल, म्हणजे तसं बघायला गेलं तर अभिजात उदारमतवाद किंवा नवाभिजात उदारमतवाद जे निगेटिव्ह लिबर्टी सांगतात, ह्यांची समता संकल्पना काय आहे असा प्रश्न आहे. म्हणजे त्याला ट्विस्ट किंवा गुगली केलेली तो निगेटिव्ह लिबर्टीचे पुरस्कर्ते म्हणून. म्हणजे आणि तो डिटेल तुम्हाला व्यवस्थित त्या प्रवाहाचा रेफरन्स देऊन, त्यातल्या विचारवंतांचा रेफरन्स देऊन जे ते आर्ग्यू करतायत तर ते आर्ग्युमेंट तुम्हाला लिहायचा आहे. 20 मार्काचा प्रश्न आहे. ओके, आता आपण दुसऱ्या
बाबीकडे जाऊयात. 2ब जो आहे कौटिल्यावरचा जो प्रश्न आहे, अर्थशास्त्र या ग्रंथात मानवी जीवनाची कळीची उद्दिष्ट आणि ज्ञानशाखा याविषयी काय विवेचन केलं आहे. हा पण 20 मार्काला आहे. हा चांगला प्रश्न असं म्हणला पाहिजे. युपीएससीनं आजपर्यंत कौटिल्यावरती किंवा अर्थशास्त्रावरती जे प्रश्न विचारले आहेत असा प्रश्न त्यांनी विचारलेला नाहीये आणि हा 20 मार्काला आहे. तर प्रश्न आहे अर्थशास्त्रावरती, कौटिल्याच्या अर्थशास्त्रावरती, आणि 2 त्याच्यामध्ये पैलू आहेत. एक म्हणजे उद्दिष्ट, कशाची उद्दिष्ट मी रिपीट करत नाही, मानवी जीवनाची असं म्हटले त्यांनी, इथं लिहिलेच आहे बघा. आणि दुसरा आहे ज्ञानशाखा. ओके, आता तुम्हा सर्वांना कदाचित हे माहिती असेल, वाचलं असेल तर काय प्रश्नच नाही त्याच्यामध्ये. पुरुषार्थ. ओके, हे जे 4 पुरुषार्थ इथं तुम्ही लिहू शकता आणि तो एक एक तुम्हाला उलगडून दाखवायचा आहे. म्हणजे त्याच्यात अवघड काही नाही. म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितले गेलेले आहेत आणि ते कौटिल्य देखील त्याच्या अर्थशास्त्रामध्ये सांगतो. सो मानवाची वैशिष्ट्ये काय आहेत, हे जे 4 पुरुषार्थ आहेत ही मानवी जीवनाची उद्दिष्ट आहेत. सो इथं मी लिहित बसत नाही. सो धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याचा एक एक पॅराग्राफ तुम्हाला व्यवस्थित लिहायचा आहे. अर्थात ह्या 4 पुरुषार्थांची चर्चा करताना त्याच्या अर्थशास्त्रामध्ये कौटिल्याचं वेगळेपण काय, आणि म्हणून मग त्याला कौटिल्याच्या विचाराला अर्थशास्त्र परंपरेमध्ये घेतलं जातं. तर ते 4 पुरुषार्थ त्यांनी सांगितलेले आहेत, पण त्याचं असं म्हणणं आहे की इतर जे 3 आहेत, म्हणजे त्याच्यामधला धर्म आहे, काम आहे आणि मोक्ष आहे, हे 3 पुरुषार्थ अर्थावरती आधारित आहेत असं म्हणणं आहे. म्हणजे तो अर्थाला, भौतिक घटकाला अर्थ त्या 4 पैकी अर्थाला तो महत्वाचा मानतो. या अर्थावरतीच इतर पुरुषार्थ अवलंबून आहेत असं त्याचं म्हणणं आहे आणि त्याच्यावरती सेपरेट पॅराग्राफ तुम्हाला ते 4चं स्पष्टीकरण दिल्यानंतर करायचं आहे. आता यानंतर त्यांनी काय केलेलं आहे बघा, ज्ञान. आता त्याच्यामध्ये देखील त्यानं, आता ते मी लिहितो, तुम्हाला कदाचित माहिती नसेल, अन्वीक्षिकी म्हणजे तत्वज्ञान जी आहेत त्याच्यामध्ये योग आहे, सांख्य आहे, लोकायत आहे, वगैरे वगैरे, हा जो महत्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर त्रयी म्हणजे ती वेद, 3 वेद जे आहेत. ओके, त्या 3 वेदाबद्दल तो बोलतोय. म्हणजे ऋग्वेद आहे, ओके, यजुर्वेद आहे आणि सामवेद आहे. सो ते 3 वेद जो महत्वाचा भाग आहे. सो त्याला तुम्ही नंबरही देऊ शकता. तिसरं जे आहे तुम्हाला लक्षात घेता येऊ शकतं, वार्ता. आता वार्ता याचा अर्थ काय, तर तुम्हाला हे लक्षात येईल की जे त्याच्या अर्थशास्त्रामध्ये फोकस केलेलं आहे तर ते इकॉनॉमिक्स आहे, म्हणजे ते अर्थशास्त्र आहे. आता ते अर्थशास्त्र ह्याचा अर्थ काय, त्याच्यामध्ये शेती आहे, त्याच्यामध्ये व्यापार आहे इत्यादी. ओके, आणि शेवटचं जे आहे दंडनीती, ज्याच्यामध्ये कायदा, कायद्याच्या आधी आपण घेऊयात कारभार जो आहे तो, म्हणजे गव्हर्नन्स जे आहे, कायदा आहे आणि दंड म्हणजे शिक्षा. सो अशा रीतीनं ज्ञान, ह्या 4 ज्ञानशाखा प्रवाह म्हणून त्यांनी अधोरेखित केली. इथं मी पुरुषार्थ लिहिलेले नाहीयेत, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. म्हणजे तसं बघायला गेलं तर ह्या प्रत्येकाचा तुम्हाला एकेका पॅराग्राफमध्ये उलगडा करायचा, कारण 20 मार्काला असल्यामुळे शब्दमर्यादेचा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही, पण हे तुम्ही निराळं वाचलेलं असलं पाहिजे होतं. सो अशा प्रकारचा हा प्रश्न कौटिल्याच्या बाबतीमध्ये विचारला गेलेला आहे. कारण कीवर्ड जो आहे, काय विवेचन केलं आहे असाच आहे. त्यामुळे त्याच्यात तुम्हाला त्याची काही चिकित्सा करा, त्याचं परीक्षण करा अशा प्रकारचा कीवर्ड नाहीये. प्रश्न माझ्या मते स्ट्रेट फॉरवर्ड आहे, पण तो थोडासा स्पेसिफिक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आता पुढे जाऊयात आपण. मानवी हक्काच्या विकासातील प्रमुख टप्पे विशद करा. बऱ्याचदा कोणताही चॅप्टर शिकत असताना त्याचा एक ओव्हरव्ह्यू घ्यायची सवय आपण लावलीच पाहिजे आपल्या अभ्यासामध्ये. सो तसंच तो विचारलेला आहे बघा की मानवी हक्क, आता खरं बघायला गेलं एका अर्थानं तर 1948ला युनायटेड नेशन्स डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स येतं.
युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स म्हणजे ओळखला तर मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा 48ला म्हणजे दुसरं महायुद्ध, त्याच्यामध्ये घडलेला जनसंहार, फॅसिवादी राजवटी हे माहिती आहे आपल्याला, हिटलर, मुसोलिनी वगैरे वगैरे वगैरे, न्यूरेमबर्ग ट्रायल, आणि ती एक इमिजिएट पार्श्वभूमी होती ज्या पार्श्वभूमीवरती संदर्भामध्ये मानवी हक्काची संकल्पना 20व्या शतकामध्ये उदयाला आली. 1948ला तो जाहीरनामा येतो. पण इथं तुम्हाला हे लक्षात ठेवायला पाहिजे की संदर्भ हा केवळ तो नाहीये, म्हणजे तो नुसता 1948चा नाहीये. तर तुम्ही जर त्यातले प्रमुख टप्पे लिहायचे म्हटले तर अगदी तुम्ही मॅग्ना कार्टापर्यंत जाऊ शकता. त्याच्यानंतर 1628ला पिटिशन ऑफ राईट्स इंग्लंडमध्ये जे घडतं, त्याच्यानंतर हे मी फक्त नुसते इथं तपशील लिहितोय. 1689ला हे पिटिशन ऑफ राईट्स आहे, हे बिल ऑफ राईट्स आहे. 1688ला इंग्लंडमध्ये वैभवशाली राज्यक्रांती झालेली आहे, ज्याचं वैचारिक समर्थन, तात्विक समर्थन जॉन लॉक जो अभिजात उदारमतवादाचा जनक करतोय. त्यामुळे हे बिल ऑफ राईट्स फार महत्वाचे आहे. निरंकुश राजेशाहीच्या ऐवजी घटनात्मक राजेशाही, आणि त्यात अधिकार जे होते राजाचे ते संसदेला, जी लोकांची प्रतिनिधी असणारी होती, तिकडं ते हस्तांतरित केले गेलेले आहेत. त्यानंतर 1776 अमेरिकन डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स आहे. टप्पा बघा कुठला आहे. त्याच्यानंतर 1789 फ्रेंच रेव्होल्युशन आहे. हे थोडेसे आधीपासून आपण बघितलेले आहेत. आणि मग जेव्हा आपण 20व्या शतकामध्ये येतो तर 20व्या शतकामध्ये 1948ला तो वैश्विक जाहीरनामा आहे मानवी हक्काचा. त्याच्यानंतर 1966 इथं तुम्हाला सिव्हिल आणि पॉलिटिकल राईट्स म्हणजे मानवी हक्काची जी 30 कलम आहेत ह्युमन राईट्स कन्व्हेन्शन मध्ये, म्हणजे सनदेमध्ये, चार्टरमध्ये तर त्या सनदेमध्ये, तर त्या 1 ते 30 जर तुम्ही बघितलं तर त्या कलमान्वये जे मानवी हक्क दिले गेले त्याचं क्लासिफिकेशन केलं गेलेलं आहे. क्लासिफिकेशन करण्याची एक रीत असं आहे की सिव्हिल पॉलिटिकल राईट्स, त्याच्यानंतर सोशल, इकॉनॉमिक, कल्चरल राईट्स, ओके, त्याच्यानंतर ग्रुप राईट्स, आणि त्याची दुसरी एक पद्धत आहे फर्स्ट जनरेशन राईट्स, सेकंड जनरेशन राईट्स, थर्ड जनरेशन राईट्स, आणि साधारणतः 80 नंतरच्या काळामध्ये फोर्थ जनरेशन राईट्स म्हणजे चौथ्या पिढीतले हक्क असाही त्याचा विकास झालेला दिसतो. 1966ला ते 2 आहेत, म्हणजे मी ते जास्त लिहित बसत नाही. सिव्हिल राईट्स, पॉलिटिकल राईट्स, सोशो इकॉनॉमिक, कल्चरल राईट्स, पुन्हा ते 3 पिढीतले जसं मी म्हणालो. 1967 ही देखील साल महत्वाचा आहे, कारण डिक्लेअर काय होतं, डिक्लेरेशन ऑफ एलिमिनेशन ऑफ ऑल काइंड ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट विमेन. अशा ज्या, आता मी त्यात सगळं सांगत बसत नाही, ह्या प्रत्येक सालामध्ये एक स्टेज आहे, एक महत्वाचं पाऊल मानवी हक्काच्या दिशेनं टाकलेलं आहे. अर्थात तो 10 मार्काला असल्यामुळे तुम्ही एकेका ओळीमध्ये जरी ते लिहिले तरी पुरेसं आहे. आपण जाऊयात पुढं. प्रश्न क्रमांक 3A. आता बघा, विमर्शकारी लोकशाहीची वैशिष्ट्यपूर्ण लक्षणं कोणती? प्रश्न लोकशाहीवर, लोकशाही नावाचा चॅप्टर आपल्याला पहिल्या पेपरमध्ये डेफिनेटली आहे. तिथं काय बघा, प्रश्न काय विचारलेला आहे, डेलिब्रेटिव्ह डेमोक्रेसी, विमर्शात्मक लोकशाही किंवा विमर्शकारी असं मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे. लक्षणं कोणती आहेत म्हणजे डेलिब्रेटिव्ह. आता विमर्श म्हणजे चर्चा, विमर्श असा शब्दप्रयोग आपण वापरतो. आता बघा किती बेसिक आहे, कॉन्सेप्च्युअल आहे. तुम्ही चर्चा आणि विमर्श म्हणजे डेलिब्रेशन तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्हाला काय आहे, स्वातंत्र्य आहे. म्हणजे सार्वजनिक मुद्द्याबद्दल तुम्ही विचार करू शकता. विचाराचं स्वातंत्र्य, आणि नुसतं विचाराचं स्वातंत्र्य नाहीये, दोन्ही येतील, विचाराचं पण आहे आणि अभिव्यक्तीचं पण आहे. डेलिब्रेटिव्ह डेमोक्रेसीमध्ये अत्यंत महत्वाचं पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते सदस्यांचं, व्यक्तींचं, मानवाचं, नागरिकांचं विचाराचं पण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे. ओके, हा एक भाग आहे. दुसरा डेलिब्रेशन मध्ये सहभाग आहे. म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि तुम्ही चुपचाप गपचूप बसलेला आहात अशी अपेक्षा बिलकुल नाहीये. डेलिब्रेशन तेव्हाच संभाव्य आहे जसं स्वातंत्र्य गरजेचं आहे, पण ते स्वातंत्र्य केवळ आपल्या व्यक्तिगत हितासाठी आपल्याला वापरायचं नाहीये. आपण लोकशाहीबद्दल बोलतोय. लोकशाही म्हणजे लोकांद्वारे चालवलं जाणारं शासन असेल तर ते केवळ 5 वर्षातनं एकदा मतदान करायचं
किंवा अजून मधल्या काळामध्ये कुठलं तरी मतदान आलं तेवढं मतदान करायचं, हा या प्रकारच्या लोकशाहीचा गाभा नाहीये. इथं नागरिकांनी चर्चेमध्ये, विमर्शामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. पार्टिसिपेशन आहे म्हणजे. सो पार्टिसिपेशन हा चर्चात्मक लोकशाहीचा अत्यंत महत्वाचा, म्हणून त्याला ठळक वैशिष्ट्य असं म्हटलेलं आहे बघा. ती बाब अत्यंत महत्वाची आहे. तिसरं जे त्याच्यामध्ये तुम्हाला, आणि अशी अनेक सांगता येतात, त्याच्यात काही प्रश्नच नाही. मी पुन्हा मध्ये ही 2 पुस्तकं तुम्हाला सतत सांगत राहणार आहे. त्यातला पहिला जो पार्ट आहे त्याचा मी आत्ता संदर्भ घेतो आणि ती तुम्ही जरूर बघा, म्हणजे तुम्हाला क्रॉस चेक करता येईल की हा जो पहिला भाग आहे 370 पेक्षा जास्त, याच्या 74 पेक्षा नमुना उत्तर दिले, तुम्ही जरूर बघा, त्यात हे तुम्हाला दिसतील. म्हणजे सो इथं गुणवत्ता फार महत्वाची मानली जाते. म्हणजे तुम्ही जे मत बनवणार आहात सार्वजनिक मुद्द्याबद्दल, तर ते मत हे व्यवस्थित माहिती घेऊन, त्या माहितीची खातरजमा करून, म्हणजे क्वालिटी ऑफ डिस्कशन, म्हणजे चर्चा आहे पण ती कशीही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या आधारे मिळालेल्या माहितीच्या आधारे ती चर्चा अपेक्षित नाहीच आहे. म्हणजे ती चर्चा शहानिशा करून जे काही सोर्सेस आहेत माहितीचे, फॅक्टचे, तर ते तुम्ही चेक करणं. त्यामुळं चर्चेची जी गुणवत्ता आहे तर ती डेलिबरेटिव्ह डेमोक्रेसीमध्ये अत्यंत महत्वाची. अशा रीतीनं आता बघा 20 मार्काचा आहे तो, व्हॉट आर द हॉल. त्यामुळे तुम्हाला ही सगळी, मी जशी आता 3 इथे लिहिलेली आहेत, एक 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 एक. आता इथं तुम्हाला असं लक्षात येईल की कदाचित समजा 7 ते 8 वैशिष्ट्ये आहेत, ती आहेत. म्हणजे तुम्ही हे पुस्तक चेक केले की तुम्हाला लक्षात येईल, त्याच्यामध्ये तो प्रश्न पण दिलेला होता. तर तुम्हाला मुद्दे तसे 7 ते 8च आहेत, म्हणजे वैशिष्ट्ये तेवढीच आहेत ती. पण एक एक, आणि जर समजा तुम्हाला ती 3.5-4 पानामध्ये लिहायची असतील तर तुम्हाला एक एक साधारणतः एक मोठा पॅराग्राफ, म्हणजे तुम्हाला इथं नुसतं 1-2 ओळीमध्ये ते वैशिष्ट्य उलगडून दाखवायचं नाही, तर त्याचं विस्तारणं लिहायचं. मग तिथं उदाहरणं वापरणं, तिथं अभ्यासकांचा वापर करणं, ह्या बाबी महत्वाच्या. आता रॉल्स देखील हा डेलिबरेटिव्ह डेमोक्रेसीचा समर्थक मानला जातो. रॉल्सनं जी न्यायाची थिअरी म्हणली आहे, थिअरी ऑफ जस्टिस, तो इथं डेफिनेटली घ्यायला पाहिजे. ओके, हा फार काही अवघड आहे असं मला वाटत नाही. 3ब महत्वाचा आहे. हॅना अरेंट एकमेव स्त्री विचारवंत आपल्या राज्यशास्त्रामध्ये, पाश्चात्य विचारवंतामध्ये आहे. त्यांचं काय विचारलं त्यांनी सर्वंकषवाद, म्हणजे टोटॅलिटरियनिझम, ह्याच्याविषयी जी मत मांडलेलं आहे. आता हुकुमशाही असं म्हटले, पण हा हुकुमशाही योग्य शब्द नाहीये, हा सर्वंकषवाद योग्य शब्द आहे. त्याची कारणमीमांसा कशी केलेली आहे, आणि हा अत्यंत चांगला प्रश्न आहे. म्हणजे युपीएससीने विचारताना खूप ढोबळ प्रश्न याच्यावरती विचारलेला होता. की काय प्रश्न विचारलेला होता, हॅना अरेंट यांचे सर्वंकषवादाविषयक विचार सांगा. पण इथं काय म्हटले बघा, सर्वंकषवादाविषयक विचार असं ढोबळ न म्हणता सर्वंकषवादाची कारणमीमांसा. आणि इंग्रजीमध्ये बघा, हाऊ डिड हॅना अरेंट एक्सप्लेन द राईज ऑफ टोटॅलिटरियनिझम. आता इथं खरं तर ट्रान्सलेशनमध्ये थोडीशी गफलत दिसते तुम्हाला. इथं इंग्रजीमध्ये लिहिताना राईज ऑफ टोटॅलिटरिझम म्हणजे सर्वंकषवादाच्या उदयाची कारणमीमांसा. मराठीमध्ये मात्र काय केले बघा, सर्वंकषवादाचीच म्हटले. म्हणजे पण आपण दोन्ही लिहायला पाहिजे, कारण आता हे यातला कुठला हे मानायचा. पण एक मुद्दा आपल्या समोर आहे सर्वंकषवादाबद्दल, त्या ज्या म्हणतायत त्याची कारणमीमांसा करायची आहे. सो आपण थोडंसं त्याचं, कारण तो 20 मार्काला असल्यामुळं मी थोडेसे मुद्दे इथं मांडतो, त्याचे तुम्हाला तो अंदाज घेता येऊ शकतो. कारण 20 मार्काला आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. ओके, थोडस उच्चार वेगवेगळ्या पद्धतीने लिहिले जातील. सर्वंकषवाद, आता मी त्या फार तपशिलात जात नाही. सर्वंकषवाद 20व्या शतकामध्ये सुरुवातीला इटली, म्हणजे पहिल्यांदा, त्यानंतर जर्मनी, अनुक्रमे मुसोलिनी आणि हिटलरच्या नेतृत्वाखाली, काही प्रमाणामध्ये स्पेनमध्ये, इतरत्र जपानमध्ये काही प्रमाणामध्ये ते, पण इटली आणि जर्मनी ही त्याची क्लासिकल एक्झाम्पल म्हणून ओळखली जातात. हा झाला एक भाग. पण हॅना अरेंट काय करतात, तर त्या तेव्हा स्टॅलिनच्या राजवटीखाली सोव्हिएत रशिया, तेव्हाचा सोव्हिएत रशिया जो होता, तिथली जी कम्युनिस्ट रेजिम होती, तर ती देखील त्या सर्वंकषवादी व्यवस्थेचं वैशिष्ट्य म्हणून त्या घेतात. म्हणजे सो 20व्या शतकामध्ये घडलेली ही घटना आहे, त्या घटनेचं हॅना अरेंट खूप निराळ्या पद्धतीनं विश्लेषण करतायत. तर ते जे निराळेपण आहे, त्यांनी असं त्याला शब्दप्रयोग जो म्हटलेला आहे, मॉन्स्टरस लाय, सर्वंकषवादाचं वर्णन जे हॅना अरेंटनी केलेलं मॉन्स्टरस लाय, म्हणजे ज्याला काय म्हणूयात आपण, म्हणजे महाभयानक असे खोटं, म्हणजे खोटं बोलणं, खोटं बोलणं, म्हणजे सर्वंकषवाद खोटं बोलतो. ओके,
तर आता हा उदयाला कसा आला, म्हणजे मुसोलिनीचा उदय कसा झाला, हिटलरचा उदय कसा झाला, तिकडं स्टॅलिन म्हणजे सोव्हिएत रशियाचा विचार केला. तर या अशा प्रकारच्या ज्या राजवटी आहेत, या राजवटी त्याचं विश्लेषण त्यांनी महाभयानक खोटं असत्य बोलणाऱ्यासाठी या ओळखल्या जातात. हे घडलं कसं, आणि हे स्पष्ट खूप वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. आणि ते जर तुम्ही व्यवस्थित वाचलं असेल तर तुम्हाला हे लक्षात येईल की हॅना अरेंट मानवी प्राण्याचं आकलन करताना मानवाद्वारे ज्या कृती केल्या जातात, तर त्याच्यामध्ये एका बाजूला लेबर श्रम, दुसऱ्या बाजूला काम म्हणजे वर्क, आणि तिसरं जे कृत्य हॅना अरेंट सांगतात ते म्हणजे ऍक्शन. ओके, सो ऍक्शन याचा अर्थ काय की मानवाद्वारे केली जाणारी ती कृती आहे जी व्यक्तिगत हितासाठी नाही तर ती सार्वजनिक हितासाठी केली जाते. मग आता हॅना अरेंटचं असं म्हणणं आहे की आधुनिक काळामध्ये काय झालं, तर मानवाकडनं कृती म्हणजे ऍक्शन नावाचं जे कृत्य आहे, जी ऍक्टिव्हिटी आहे, तर ती हळूहळू लयाला गेली आणि ती पूर्णपणे डिसॅपियर झाली, म्हणजे ती नष्टच झाली. म्हणजे ती का नष्ट झाली ह्याची कारणमीमांसा अत्यंत उत्तम रीतीनं त्यांनी त्यांच्या सर्वंकषवाद विषयक विचारामध्ये केलेली आहे. ऑन टोटॅलिटरिझम नावाचा त्यांचा ग्रंथ आहे आणि त्याच्यात त्यांनी अत्यंत डिटेलमध्ये त्याची कारणमीमांसा केलेली आहे. त्याचा दुसरा पैलू महत्वाचा आहे की त्या आर्थिक क्षेत्रामध्ये झालेले बदल किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये झालेले बदल, पण विशेषत्वानं आर्थिक क्षेत्रामध्ये झालेले जे बदल आहेत, तर त्या बदलाला कारण न मानता त्या असं म्हणतात की वैचारिक क्षेत्रामध्ये जे बदल झालेले आहेत, ओके, तर ते बदल या सर्वंकषवादाच्या उदयाला कारणीभूत आहेत. म्हणजे ओके, सो ते डिटेल आपल्याला बोलता येतं, पण तुम्हाला मुद्दा हा कळला पाहिजे की सर्वंकषवादाविषयी डेफिनेटली लिहायचं आहे, पण सर्वंकषवाद उदयाला आला, का उदयाला आला, कसा उदयाला आला, हे तुम्हाला लिहायचं आहे. आणि इथं त्यांनी असं सांगितलं की 2 साधनं या सर्वंकषवादी राजवटीच्या उदयामध्ये महत्वाची ठरलेली आहेत. एक म्हणजे विचाराचा हत्यार म्हणून केलं गेलेला वापर, म्हणजे यूज ऑफ आयडिओलॉजी, म्हणजे विचारधारेचाच मूल्यांचाच वापर इथं हत्यार म्हणून केला गेला, जो हिटलरने केलेला होता, मुसोलिनीने केलेला होता, स्टॅलिनने तिकडे केलेला होता. हे झालं एका बाजूला. आणि दुसरं जे हत्यार या सर्वंकषवादी राजवटीनं या राजवटी उदयाला प्रस्थापित करणं आणि त्या टिकून ठेवणं याच्यासाठी वापरलेल्या होत्या, त्या म्हणजे टेरर, दहशतीचा केलेला वापर. त्यामुळं सर्वंकषवादी राजवटीचं वैशिष्ट्य हे असतं की ते मानवाच्या, व्यक्तीच्या, समाजाच्या सर्व आयामावरती कठोर नियंत्रण ठेवतं आणि ते कठोर नियंत्रण विशिष्ट विचारधारेच्या आधारे, जी फॅसी नाझी इकडे दिसते आणि तिकडे ती कम्युनिझमची दिसते. सो अशा रीतीनं अत्यंत समर्पक अशा प्रकारचं विश्लेषण, त्याची कारणमीमांसा हॅना अरेंटने केली. आणि हा चांगला प्रश्न आहे. 3C जो आहे, तर तो 3C कशाविषयकचा आहे बघा, सिंपल आहे. तो तुमच्या सिलेबसमध्ये तुम्ही जर बारकाईने तो वाचला असेल तर तुम्हाला लक्षात येईल. विचारसरणीचा किंवा विचार प्रणालीचा अंत या प्रबंधाबाबत थोडक्यात स्पष्ट करा. एल्युसिडेट एंड ऑफ आयडिओलॉजी. साधारणतः 1950च्या दशकामध्ये कल्याणकारी राज्याच्या पार्श्वभूमीवरती डॅनियल बेल, त्याच्यानंतर सॅम्युअल लिप्से यासारख्या विचारवंतांनी विचार प्रणालीचा अंत हा थेसिस किंवा हा सिद्धांत मांडला. त्यांचं म्हणणं असं होतं की 19व्या शतकामध्ये उदारमतवाद एका बाजूला, जिनं भांडवलशाहीचं समर्थन केलं होतं, आणि दुसऱ्या बाजूला समाजवादी धारा, त्यातला मार्क्सवाद विशेषत्वानं, यांच्यामध्ये ज्या प्रकारचा संघर्ष होता, तर तो संघर्ष आता जवळपास काय झालेलं आहे, 20व्या शतकामध्ये अशा प्रकारे आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास घडलेला आहे, कल्याणकारी राज्याचा संदर्भ त्याचा आहे, की आता त्या प्रकारच्या पूर्वीच्या वैचारिक संघर्षाची आता गरज राहिलेली नाहीये. आणि या विचारधारा जितक्या शत्रुभावी स्वरूपाच्या 19व्या शतकामध्ये होत्या, तेवढ्या त्या शत्रुभावी म्हणजे एनिमिकल, परस्पर विरुद्ध असं जे काही त्यावेळेचं स्वरूप होतं, ते आता राहिलेलं नाहीये, ते राहण्याचं कारणही नाही असं त्यांनी म्हणलेलं आहे. सो असं करत करत ह्या ज्या पूर्वी परस्परांशी झगडणाऱ्या विचारधारा होत्या, तर त्या एकमेकांच्या जवळ येत आहेत, म्हणजे मिडल ग्राउंड त्या गाठत आहेत. आणि ते घडले कशामुळं, तर आर्थिक विकास झालेला आहे आणि कल्याणकारी राज्याची राजवट स्वीकारल्यामुळे डेफिनेटली ते घडलेलं होतं. त्या पार्श्वभूमीवरती हा एंड ऑफ आयडिओलॉजी थेसिस सॅम्युअल लिप्से, त्याच्यानंतर डॅनियल बेल यासारख्या विचारवंतांनी मांडलेला आहे. आता तो प्रबंध काय सांगतो,
त्याच्यानंतर त्याच्यावरती आक्षेप एखाद दुसरा, पण 10 मार्काला प्रश्न असल्यामुळं तुम्ही फार तपशिलात नाही गेले तरी ते चालू शकतं, पण त्यातला जो गाभा आहे तुम्ही सांगायला पाहिजे. चौथा, सकारात्मक कारवाईचे गुण आणि अवगुण विशद करा. आपल्या व्हॉल्यूममध्ये तो जशाच तसा प्रश्न आहे. म्हणजे बघा, अफर्मेटिव्ह ऍक्शन, समता ही संकल्पना सिलेबसला आहे आणि त्या समता संकल्पनेचा अर्थ काय, तिचे प्रकार काय आहेत, त्या समता संकल्पनेच्या सिलेबसमध्येच अफर्मेटिव्ह ऍक्शन इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये आपण त्याला सकारात्मक उपाय असा शब्दप्रयोग वापरतो. तर त्याचे प्रोज अँड कॉन्स काय, म्हणजे त्याच्या सकारात्मक बाजू काय आहेत ज्याच्या आधारे आपण समर्थन करतो आणि त्याच्या नकारात्मक बाजू काय आहेत. 8 मुद्दे त्या व्हॉल्यूम 1 मध्ये मी दिले आहेत. त्याच्यात मी आता जात नाही कारण ते काही कॉम्प्लेक्स पण नाहीये, म्हणजे ओके. सो पण तो महत्वाचा भाग आहे, तुम्ही तो कायम लक्षात ठेवला पाहिजे. आणि युपीएससीनं हाच प्रश्न 1-2 वर्षापूर्वी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने विचारला होता की सकारात्मक उपायाचे जसे समर्थक आहेत तसेच त्याचे विरोधक पण आहेत. म्हणजे खरं तर इथं बदल काय केला, प्रोज आणि कॉन्स सांगा, त्याचे गुण सांगा असं म्हटल्यासारखं आहे, आणि दुसऱ्या बाजूला त्याचे दोष सांगा किंवा मर्यादा सांगा किंवा उणिवा सांगा. ओके, पण तो 20 मार्काला प्रश्न आहे. तुम्हाला मी जसं म्हणालो त्या व्हॉल्यूममध्ये 8 या बाजूचे मुद्दे आहेत, गुणाचे मुद्दे आहेत, आणि 8 हे दोषाचे मुद्दे आहेत. ओके, आता हा एक अत्यंत इंटरेस्टिंग प्रश्न विचारला गेलेला आहे बघा. M.K. गांधी प्रणीत स्वराज्य आधारभूत असलेली स्वातंत्र्य संकल्पना कोणती? व्हॉट इज द कॉन्सेप्शन ऑफ फ्रीडम अंडरलाइनिंग M.K. गांधीज अंडरस्टँडिंग ऑफ स्वराज. गांधींनी स्वराज्य या संकल्पनेचा जो अर्थ लावला, ओके, तर त्या स्वराज्य संकल्पनेमध्ये त्यांचं स्वातंत्र्यविषयक म्हणणं काय आहे हे तुम्हाला उलगडून दाखवायचं आहे. मी GS2च्या डिस्कशनमध्ये पहिलाच प्रश्न जो GS2 मध्ये विचारला होता त्याचा संदर्भ घेऊन काही एक स्पष्टीकरण दिलं होतं. आता इथं तो 20 मार्काला, म्हणजे इथं बघा की गांधींचं स्वराज्यविषयक जे म्हणणं आहे, म्हणजे गांधींची स्वराज्याची संकल्पना काय. ओके, तर इथं त्याचा एक पहिला पैलू आहे, आपल्या लोकांचे राज्य. मी फार सोप्या पद्धतीने लिहितोय, भारतीयांचे म्हणजे कोणाचे, आपले, आपल्यावर आपलं राज्य. सो स्वराज्य, सेल्फ रूल, बरोबर. आणि त्याचा दुसरा पैलू काय, स्ववरील राज्य, त्यालाच आपण आत्मनियंत्रण, म्हणजे रूल ओव्हर सेल्फ. म्हणजे स्वराज्याचे हे 2 पैलू महात्मा गांधींनी अत्यंत महत्वाचे मानलेले आहेत. आणि हे जे, आणि मग बाकी स्वराज्याचा राजकीय आयाम काय आहे, स्वराज्याचा सामाजिक आयाम काय आहे, स्वराज्याचा आर्थिक आयाम काय आहे, आणि स्वराज्याचा नैतिक आयाम काय आहे. आता हे सांगत असताना म्हणजे त्या स्वराज्याला पायाभूत असलेली जी त्यांची स्वातंत्र्याची संकल्पना आहे, मग ते आपल्याला बघायचं आहे. स्वातंत्र्य म्हणजे फोकस तुम्हाला गांधी स्वातंत्र्याविषयक काय म्हणतात. आपल्याला एक ढोबळ काय माहिती असतं स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये, असं म्हणतो की गांधींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले, त्यांनी तो लढा उभारला, त्याची स्ट्रॅटेजी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. म्हणजे पण स्वातंत्र्याची त्यांची संकल्पना उदारमतवादाप्रमाणे व्यक्तिकेंद्रीय आहे का, आपण प्रश्न विचारूया. तर ती बिलकुल व्यक्तिकेंद्रीय नाहीये. ओके, तर ती व्यक्तीला मोकळीक असली पाहिजे, व्यक्तीला स्वायत्तता असली पाहिजे, व्यक्तीला त्या अर्थानं स्वातंत्र्य असलं पाहिजे असं गांधी डेफिनेटली म्हणतायत. पण त्याच वेळेला आत्मनियंत्रणाचा जो मुद्दा आहे तोही ते सांगतायत. म्हणजे व्यक्तीनं आत्मनियंत्रण करायला शिकलं पाहिजे, रूल ओव्हर सेल्फ. ओके, म्हणजे याचा अर्थ काय की व्यक्तीनं आपला लोभ जो आहे, आपली जी हाव आहे, ग्रीड, तर तिला नियंत्रित केलं पाहिजे. गांधी हे सांगतात, आपल्या सगळ्यांना माहिती असते की व्यक्तीच्या गरजा या कमीत कमी असल्या पाहिजेत, मर्यादित असल्या पाहिजेत. म्हणजे ही व्यक्तीसाठीची आचारसंहिता आहे. किंवा हक्काविषयी बोलताना गांधी काय म्हणतात बघा, की तुम्ही केवळ हक्काची एकांगी भाषा करू शकत नाही, हक्काबरोबरीनं तुम्ही जबाबदारीचाही विचार केला पाहिजे. म्हणजे इथं व्यक्तीच्या स्वातंत्र्याविषयी बोलताना गांधी केवळ व्यक्तीचं हित एवढ्यापुरता ते विचार करत नाहीत, तर व्यक्तीची समाजाप्रती असणारी बांधिलकी म्हणजे सामाजिकता स्वातंत्र्य संकल्पनेची लक्षात येते. पण जेव्हा आपण आत्मनियंत्रण असं मानतो तर तेव्हा गांधी व्यक्तीची स्वतःच्या लोभाला आवर घालण्याची नैतिक क्षमता, म्हणजे हा त्यांच्या स्वातंत्र्याचा
नैतिक आयाम, मॉरल इथिकल डायमेन्शन पण तुम्हाला ते लक्षात घेता यायला पाहिजे. खरं बघितलं तर गांधींनी स्वराज्याच्या 3 अटी जे याशिवाय सांगितलेल्या होत्या. ते असं म्हणाले की हिंदू मुस्लिम ऐक्य असलं पाहिजे, दुसरं स्त्री पुरुष समता असली पाहिजे. म्हणजे अटी बघा काय सांगितले, त्यातनं त्यांचं स्वातंत्र्य विषयक. आता इथं जेव्हा ते स्वराज्य, आता स्वराज्य हे राष्ट्राचं आहे, देशाचं आहे, समाजाचं आहे. आणि त्या अर्थानं तुम्ही म्हणू शकता की स्वातंत्र्य देशाचं आहे, समाजाचं आहे, समुदायाचं आहे. हे बरोबरच आहे. पण त्याच्या अटी काय सांगतात बघा. नंबर 1 हिंदू मुस्लिम ऐक्य, आणि तेव्हा काय परिस्थिती होती भारताच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे. दुसरं स्त्री पुरुष समानता, समता, मेन विमेन इक्वॅलिटी. आणि तिसरं जे त्यांनी सांगितलेलं आहे सवर्ण आणि अवर्ण यांच्यामध्ये ऐक्य. तर यात तुम्हाला गांधींच्या स्वराज्य आणि त्यातून पुढे येणाऱ्या स्वातंत्र्यविषयक संकल्पनेचे हे वेगळे जे कंगोरे आहेत. म्हणजे आता हिंदू मुस्लिम म्हणलं की धार्मिक सलोखा महत्वाचा आहे, सर्वधर्म समभाव महत्वाचा आहे. स्त्री पुरुष असं म्हणलं तर पुरुष सत्ताक व्यवस्थेवरती गांधी त्यांच्या पद्धतीने उत्तर देत आहेत. आणि तिथं स्त्रियांचं स्वातंत्र्य जे आहे, म्हणजे स्वातंत्र्याचा विचार करताना व्यक्ती समाज समुदाय, व्यक्ती राज्य, व्यक्ती नैतिकता, हे जे काही वेगवेगळे पैलू आहेत तर ते तुम्हाला लक्षात घेता येऊ शकतील. सो हा 20 मार्काला प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की ह्या कॉन्सेप्च्युअल आहे. म्हणजे आपण विचारवंताची तयारी करताना त्या विचारवंतानं मांडलेल्या ज्या काही संकल्पना आहेत तर त्या संकल्पना अत्यंत बारकाईनं बघितल्या पाहिजेत, अभ्यासल्या पाहिजेत. तर मग असे कॉन्सेप्च्युअल प्रश्न तुम्हाला विचारले तरी काय अवघड वाटण्याचं कारण नाहीये. पुढे जाऊयात आपण. 4C धुरीणत्वाच्या निर्मितीत विचारवंत कशा प्रकारे योगदान देतात. क्रिएशन ऑफ हेजेमनी हा चांगला प्रश्न आहे. खरं तर धुरीणत्व ही म्हणजे खरं तर पॉवर अथॉरिटी लेजिटिमसी चॅप्टरमध्ये पण आहे. आणि ग्रामशी नावाचा जो विचारवंत आहे अँटोनिओ ग्रामशी 20व्या शतकातला इटालियन, तर त्यानं हेजेमनीची संकल्पना मांडली आहे. तर धुरीणत्व म्हणजे काय, तर तुम्ही त्याचा अर्थ बघितला तर तुम्हाला विचारवंताचं काय योगदान पटकन सांगता येतं. तर वैचारिक, सांस्कृतिक, सत्ता, प्रभाव आहे तो. म्हणजे ही सत्ता आहे, म्हणजे हेजेमनी इज अ पॉवर, पण व्हॉट काइंड ऑफ पॉवर, कुठल्या प्रकारची ती सत्ता आहे, तर ती वैचारिक, सांस्कृतिक, आयडिओलॉजिकल, इंटेलेक्च्युअल आणि कल्चरल आहे. म्हणजे मग आता तुम्हाला लक्षातच येईल की विचारवंताची भूमिका काय त्या बाबतीमध्ये, म्हणजे ते योगदान कसे देतात. तर विचार मांडून त्याचे समर्थन करून विचारवंत हेजेमनीला कॉन्ट्रीब्यूट करतात. मग आता हे विचार कोण मांडते, कोणाच्या बाजूचे आहेत, तर जो भांडवलदारांचा वर्ग आहे बुर्जुआजी, तो आहेरे वर्ग आहे. आणि त्या आहेरे वर्गाच्या हिताला अनुसरून अशा प्रकारे व्यवस्थेचं समर्थन करण्यासाठी विचार हे आहेरे वर्गाच्या बुद्धिजीवी वर्गाकडनं मांडले जातात. आणि ग्रामशी जो इटालियन मार्क्सवाले आहे त्यानं कामगारांच्या बाजूनं विचार मांडणारे ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय बुद्धिमंत असले पाहिजेत, विचारवंत असले पाहिजेत, अशा प्रकारची संकल्पना आहे. त्याचाही संदर्भ तुम्ही इथं द्यायला पाहिजे. ओके, सो अशा रीतीनं विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो हा पहिला सेक्शन संपतोय आपला. आणि तुम्हाला लक्षात आला असेल प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 4 याच्यात तुम्हाला ते मिक्सचर एका अर्थानं मिश्रण तुम्हाला दिसतंय की सिलेबस मधले घटक आधारभूत म्हणून प्रश्न विचारलेले आहेत. काही सरळ सोड प्रश्न आहेत, पण काही प्रश्न काहीतरी विशेष नेमका, जसं आपण अभिजात उदारमतवादी राज्यविषयक आकलनातल्या त्रुटी सांगा तो विचारलेला आहे, किंवा रॉल्सच्या न्याय सिद्धांताबद्दल प्रश्न अपेक्षित होता पण तो विचारलाय कसा, त्यावरील समुदायवाद्यानं केलेली टीका सांगा. सो असे जे स्पेसिफिक अशा प्रकारचे प्रश्न आहेत, किंवा हॅना अरेंटवरती जो प्रश्न विचारला होता, इथं गांधींचं स्वराज्यविषयक म्हणणं काय असा प्रश्न प्लेन नाहीये. तुम्हाला विचारलेले की स्वराज्य ही त्यांची संकल्पना महत्वाची आहे, त्याविषयक विचार गांधींनी मांडले आहेत, पण त्यातून आपल्याला त्यांच्या स्वातंत्र्यविषयक संकल्पनेमध्ये काय कळतं. आणि स्वातंत्र्य संकल्पना जेव्हा जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा व्यक्ती स्वातंत्र्य असंच आपल्या डोक्यात येतं. सो गांधी व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा विचार करतात का, तर बिलकुल करतात. तो कसा करतात, तर तो संकुचित पद्धतीनं करत नाहीत. तिथं समुदाय, समाज, देश, राष्ट्र हेही आयाम लक्षात घेतात. आणि म्हणून मग व्यक्तीची जबाबदारी त्यांच्याप्रती आहे. सो अशा पद्धतीनं तुम्हाला तो अभ्यास कर. धुरीणत्व हा मला असं वाटतं की फार काही अवघड प्रश्न नव्हता. आता सेक्शन बी
ज्याला इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स म्हणजे भारतीय शासन आणि प्रशासन, ज्याचं परत मला तुम्हाला असं दाखवावंसं वाटतं. हा सेकंड भाग आहे, व्हॉल्यूम 2 भाग 2. पेपर 1चा सेक्शन 2 कव्हर करणार आहे. ह्याच्यात ही मी जसं म्हणालो 275 प्रश्नांची उत्तर, नमुना उत्तर दिलेली आहेत आणि तुम्हाला यातले प्रश्न त्याच्यामध्ये त्या भाग 2 मध्ये चेक करता येतील. म्हणजे आपण एक एक बघूयात. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील घटनावादी व्यूहरचनेची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती? म्हणजे इंटरेस्टिंग प्रश्न आहे तो. म्हणजे प्रश्न कशावरती आहे? स्ट्रॅटेजीवरती, व्यूहरचना. आणि आपल्याला माहिती आहे मवाळांनी कुठली वापरली, झालांनी कुठली वापरली, गांधीवादी फेजमध्ये कुठली वापरली. तर इथं घटनावादी, तर आपल्याला गफलत करता कामा नये. मवाळ त्याच्यानंतर जहालांनी घटनावादाची स्ट्रॅटेजी काही वापरलेली नाहीये. ओके, पण मवाळांनी ती वापरली. कदाचित तुम्ही फक्त मवाळांबद्दल लिहून याल. मवाळांनी जी स्ट्रॅटेजी वापरली होती ती, ज्याला तुम्ही घटनावाद, कॉन्स्टिट्युशनॅलिझम असं म्हणू शकता, पण गांधी फेजमध्ये देखील ती कॉन्स्टिट्युशनॅलिस्ट म्हणजे घटनेला मांडणारी अशाच प्रकारची ती होती. अर्थात गांधींनी सत्याग्रहाचा स्वीकार करून त्याला, ज्याला आपण म्हणतो की शांततामय रेजिस्टन्स म्हणजे पीसफुल रेजिस्टन्स, अत्यंत शांततामय अशा प्रकारचा प्रतिकार, आणि त्याला सकारात्मक अर्थ भरून ती स्ट्रॅटेजी बदलली. म्हणजे त्या दोन्ही विषयी तुम्ही लिहिलं पाहिजे. पण अर्थात स्ट्रॅटेजी बद्दल लिहित असताना प्रश्नात काय विचारले बघा, प्रमुख वैशिष्ट्ये कोणती, म्हणजे त्या स्ट्रॅटेजीची वैशिष्ट्ये. आपण ती गफलत करता कामा नये. एक एक शब्द त्यातला महत्वाचा. स्ट्रॅटेजीविषयीच लिहिलं आपण. स्ट्रॅटेजीविषयी लिहिताना काही वैशिष्ट्ये येतील, पण आपण स्ट्रॅटेजीविषयी स्पष्टीकरण असं द्यायला पाहिजे, लिहिलं असं पाहिजे की ज्यातनं एक वैशिष्ट्य त्यातनं लक्षात घेता येऊ शकतील. भारतातील राष्ट्रवादी चळवळीविषयीचा मार्क्सवादी दृष्टिकोन विशद करा. हा खूप स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. त्या व्हॉल्यूम मध्ये आहे. M.N. रॉय, त्याच्यानंतर R.P. दत्त, A.R. देसाई. ओके, हे जे अभ्यासक होते आणि काही इतिहासकार पण होते, त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याविषयक मार्क्सवादी दृष्टिकोन मांडलेला आहे. त्याच्याबद्दल आपल्याला बोलता खूप येऊ शकतं. आता त्या मार्क्सवादी दृष्टिकोनानं तेव्हाच्या वसाहतवादी व्यवस्थेचं विश्लेषण कसं केलं, तेव्हाच्या स्वातंत्र्य लढ्याचं आकलन कसं केलं, ते बुर्जुआस असं म्हणतात. म्हणजे स्वातंत्र्य लढा हा खराखुरा लोकलढा नसून भारताचा स्वातंत्र्य लढा हा बुर्जुआ स्वरूपाचा, भांडवली स्वरूपाचा आहे, असा त्यांचा आक्षेप होता. म्हणजे सो हे सगळे तपशील प्रश्नात काहीच अवघड नाही. म्हणजे भारतातील राष्ट्रवादी चळवळीविषयकचा मार्क्सवादी दृष्टिकोन विशद करा. म्हणजे अपेक्षितच होतं. जे तुम्हाला मार्क्सवादी दृष्टिकोन आहे, रॅडिकल ह्युमॅनिस्ट, नवमानवतावादी दृष्टिकोन आहे, M.N. रॉय तिथेही येतात. त्याच्यानंतर दलित परिप्रेक्ष्य आहे. हे जे परिप्रेक्ष्य आपल्या सिलेबसमध्ये, समाजवादी, त्यातला हा स्ट्रेट फॉरवर्ड विचारलेला आहे. भारतीय संविधानास अर्धसंघराज्य राज्यव्यवस्था अभिप्रेत आहे का? कारणासहित उत्तर. डज इंडियन कॉन्स्टिट्यूशन एनविसाज अ क्वाझाय फेडरल पॉलिटी? तुम्हाला मी जे घटनेचं पुस्तक दाखवलं त्याच्यात संघराज्यावरती अत्यंत सविस्तर अशा प्रकारचं राईटअप दिलं. 50 पानाचं चॅप्टर आहे. आणि भारतीय संघराज्याच्या स्वरूपाविषयी जे जे आक्षेप घेतले गेलेले आहेत, तर ते आक्षेप तुम्ही त्यातनं बघू शकता. म्हणजे त्यातला एक आक्षेप आहे की अर्धसंघराज्य, के.सी. व्हिअर यांनी हे मत मांडलं होतं. तर तुम्हाला प्रश्न काय विचारलाय की भारतीय राज्यघटनेलाही असं अपेक्षित आहे का? तर मला असं वाटतं की भारतीय राज्यघटनेला ते बिलकुल अपेक्षित नव्हतं. आपली घटना आणि आपल्या घटनेतनं जी संघराज्याची चौकट येते ती संघराज्यच आहे एक, हे लक्षात ठेवा. कारण कुणाशी तरी तुलना करून आपल्या संघराज्याचं असेसमेंट हे करता कामा नये. ते जनरली आपण करतो भारताचं संघराज्य आणि अमेरिकेचं संघराज्य. पण आपण मुळामध्ये हे लक्षात ठेवलं पाहिजे की अमेरिकन संघराज्याची निर्मिती वेगळ्या पद्धतीने झाली आहे, भारताच्या संघराज्याची निर्मिती वेगळ्या पद्धतीने झालेली आहे. तेव्हाचा काळ वेगळा होता, तिथली परिस्थिती वेगळी होती आणि आपल्या इथली परिस्थिती वेगळी होती. सो हे जे भेद आहेत, हे भेद आपण कायम लक्षात ठेवले पाहिजेत. आणि एखादी राज्यव्यवस्था संघराज्यात्मक आहे का नाही ह्याची एक छापी अशा प्रकारची मोजपट्टी आपण स्वीकारू शकत नाही. पण भारतीय संघराज्यामध्ये संघात्म असण्याची जी 5 वैशिष्ट्ये ती डेफिनेटली आहेत. पण त्याखेरीज आपलं जे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे भारतीय संघराज्याचं, जे कॉन्स्टिट्यूशन मधनं स्पष्ट होतं, प्रतीत होतं, ते म्हणजे आपलं जे युनियन गव्हर्नमेंट आहे, आपलं जे संघ शासन आहे, तर ते संघ शासन प्रबळ आहे, जे डॉमिनंट आहे.
हे आपल्या आणि त्याची अनेक वैशिष्ट्य तुम्हाला त्यामध्ये देता येऊ शकतात. आणि तसं का केलेलं आहे, म्हणजे तसं भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्राला किंवा संघ शासनाला जास्त अधिकार का दिले त्याची कारणं आपल्याला माहिती आहेत. म्हणजे ओके, ते तुम्ही बघू शकता. 5D नियोजनबद्ध विकासाचा नेहरूप्रणीत दृष्टिकोन स्पष्ट करा. आपल्याला तुम्ही जर IGPचा सिलेबस बघत गेलात तर त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट आणि मॉडेल्स ऑफ डेव्हलपमेंट, त्याच्यामध्ये 2 मॉडेलचा उल्लेख तर डेफिनेटली, एक नेहरू मॉडेल आहे आणि दुसरं गांधी आहे. त्यातल्या नेहरू प्रणीत दृष्टिकोनावरती प्रश्न विचारला. हा सरळ सोड प्रश्न आहे, म्हणजे मी त्यात फार काही सांगायची पण गरज नाहीये. तुम्ही ते चेक करू शकता. त्यात नेहरू प्रारूपावरती दिले. ब्रिटिश राजवटीच्या कोणत्या वर्षांचा भारतीय संविधानाच्या निर्मितीवरती प्रभाव पडलेला आहे. पुन्हा एकदा मी हे पुस्तक दाखवतो. मी 2 प्रश्न या सेक्शनवरती 20 मार्कांसाठी अपेक्षित केले होते, पण तो विचारला त्यांनी 10 मार्काला. ब्रिटिश राजवटीच्या कोणत्या वर्षाचा. आता आपण एक उदाहरण घेऊया. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सिडिशन ऍक्ट. सिडिशन ऍक्ट हा पूर्वी होता, तो स्वातंत्र्यानंतर देखील ठेवण्यात आलेला आहे. 1935च्या कायद्याचा प्रभाव भारतीय राज्यघटनेवरती मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तोही आपल्याला दिसतो. म्हणजे अशा अनेक तुम्हाला सातत्याचे जे मुद्दे आहेत तर ते मुद्दे तुम्हाला दाखवता येऊ शकतात. किंवा गव्हर्नरचं पद जे आहे, म्हणजे तो जो वारसा आहे अशा प्रकारचा, असे अनेक तुम्हाला उदाहरणं त्याच्यामध्ये देता येतील. 10 मार्काचा प्रश्न आहे. आता हे का घडलेलं आहे, म्हणजे हा इन्फ्लुएन्स का राहिला, त्याच्यामध्ये सातत्य का राहिलं, त्याची कारण मीमांसा त्या प्रश्नामध्ये पण दिली, ते तुम्ही बघू शकता. महत्वाचा भाग बघा की वसाहतवादी काळामध्ये जे राज्य होतं तर ते खूपच स्ट्रॉंग अशा प्रकारचं, मजबूत अशा प्रकारची सर्वसत्ताधीश राज्यसंस्था होती. तर काही अभ्यासकांनी असं म्हटलेलं आहे की स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देखील जे भारतीय राज्य आहे, ओके, अर्गसेन गुप्ता नावाचे एक विश्लेषक आहेत, अनेक अभ्यासकांनी त्याबद्दल मांडणी केलेली आहे. तर स्वातंत्र्योत्तर भारतानं स्वीकारलेले जे राज्य आहे किंवा भारतातील जे राज्य आहे तर ते हिमालयासारखं आहे अशा प्रकारचा आरोप ही भारतीय राज्यावरती केलेला आहे. तर त्यांनी असं म्हणले की हे कॉलोनियल स्टेटचीच लिगसी पुढे चालवण्याचा प्रकार आहे. म्हणजे आणि हा इंटरेस्टिंग प्रश्न तुम्ही तो बघू शकता. आपण पुढे जाऊयात. सो टिपा मला असं वाटते की त्या काही फार अवघड बिलकुल नव्हत्या, स्ट्रेट फॉरवर्ड आहेत, पण स्पेसिफिक काही बाबी तुम्हाला विचारल्या गेलेल्या आहेत. भारतीय संविधानाच्या संदर्भात मूलभूत संरचना तत्व प्रणाली, तिचा उगम आणि तिचे स्वरूप विशद करा. म्हणजे प्रश्न अवघड काही नाहीये, पण स्पेसिफिक काय विचारले, डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर. ओके, सो मौलिक संरचना, तिचे कुठले 2 पैलू विचारलेत, उगम आणि स्वरूप असं विचारले. अगदी थोडक्यात. आणि हा 20 मार्काचा प्रश्न आहे, विस्तारानं तुम्हाला लिहिता येईल. मी ज्या घटनेच्या पुस्तकाचा संदर्भ दिला आणि व्हॉल्यूम 2 नमुना उत्तराचा आहे, त्याच्यात हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल. आता मौलिक संरचनेच्या उगमाची सुरुवात खरं बघायला गेलं तर 1950 पासूनच होते. मी त्या तपशिलात फार जात नाही. जमीन सुधारणा केल्या गेल्या, त्याला अनेक राज्याच्या हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलं आणि पटना हायकोर्टानं जमीन सुधारणा अवैध ठरवल्या आणि त्यातून पहिली घटना दुरुस्ती आपल्या घटनेमध्ये केली गेली. नेहरू शासनानं ती केलेली आहे. आता ती घटना दुरुस्ती, पहिली घटना दुरुस्ती करून केलं काय, तर 9व परिशिष्ट हे आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलं. 31A आणि 31B ही 2 कलम आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट केली. हेतू हा होता की 9व्या परिशिष्टामध्ये जे कायदे समाविष्ट केले जातील ते कायदे न्यायिक पुनर्विलोकनापासून संरक्षित केले जातील, जेणेकरून राज्यांमार्फत जे जमीन सुधारणा कायदे केले जातील तर त्यांना न्यायालयीन पुनर्विलोकनापासून संरक्षण मिळावं. ही स्टोरी इथनं सुरू होते. दुसरं, ह्या पहिल्या घटना दुरुस्तीला लगेचच सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं. शंकरी प्रसाद खटला म्हणून तो ओळखला जातो. त्याच्या निकालाबद्दल मी आता काय फार तपशिलात बोलत नाही. त्यानंतर कन्सिस्टंटली तुम्हाला काही घटना दुरुस्त्या दिसतात, न्यायालयाचे निकाल दिसतात. बेला बॅनर्जीचा खटला आहे, करीमबिल कुन्नी कोनम नावाचा खटला आहे. मग त्यानंतरचा लँडमार्क खटला येतो, निकाल खटल्याचा म्हणूयात आपण त्याला, गोलकनाथ 1967 मध्ये, जिथं सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की संसदेला मूलभूत हक्कामध्ये दुरुस्तीच करण्याचा अधिकार नाहीये. आणि मग त्यानंतर 24वी, 25वी, 29वी घटना दुरुस्ती घडते आणि 1973, 24 एप्रिल 1973 रोजी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येतो, ज्या खटल्याचं नाव आहे केशवानंद भारती. आणि केशवानंद भारती खटला तो खटला आहे ज्या खटल्यामध्ये गोलकनाथ खटल्यानंतरच्या या 3 दुरुस्त्या आहेत, 24वी, 25वी आणि 29वी, त्याला आव्हान देण्यात आलं होतं. आणि तिथं सर्वोच्च न्यायालय पहिल्यांदा मौलिक संरचना सिद्धांत स्वीकारून असं म्हणतं
की संसदेला घटनेमध्ये दुरुस्ती करता येते, पण घटनेच्या मौलिक संरचनेमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार त्यामुळे संसदेला प्राप्त होत नाही. सो उगम तुम्हाला तिथनं सुरुवात करायचा आहे थोडक्यामध्ये. तो मात्र मला असं वाटते की पान सव्वा पान, कदाचित 1.5 पान तुम्ही या उगमाच्या, कारण 2च पैलू त्यांनी सांगितलेले आहेत, तत्वप्रणालीचा उगम आणि तिचं स्वरूप सांगा. आता स्वरूपामध्ये तुम्हाला काय सांगायचं आहे की घटनेची मौलिक संरचना. घटनेची मौलिक संरचना याचा अर्थ काय, तर ती महत्वाची आहे. ती या अर्थानं महत्वाची आहे की ती आपल्या राज्यघटनेची अस्मिता ठरवते, म्हणून ती महत्वाची आहे. आपल्या घटनेची ओळख ठरवते, आपल्या घटनेच्या स्वरूपाचं, चारित्र्याचं डिटर्मिनेशन, निर्धारण या वैशिष्ट्यांच्या माध्यमातून होतं, म्हणून तिला मौलिक संरचना असं म्हटलेलं आहे. ओके, म्हणजे त्याचा अर्थ सांगताना आपण त्या स्वरूपाबद्दल, म्हणजे ती महत्वाची आहे, ती पायाभूत आहे, घटनेची अस्मिता ठरवते, घटनेची ती ओळख ठरवते, म्हणून त्याला महत्वाचं मानलंय. आणि म्हणून मग कोर्ट या निकालामध्ये, म्हणजे केशवानंद भारती निकालामध्ये असं मानतं की तुम्ही बाकी कुठल्याही भागामध्ये घटनेच्या दुरुस्ती करू शकता, पण मौलिक संरचनेमध्ये तुम्ही दुरुस्ती करू शकत नाही. दुसरी गोष्ट, दुसरं बघा त्याच्या स्वरूपाचा पैलू, आणि तेही घटनेमध्ये पण याविषयी डिटेल मी चर्चा केलेली आहे, आणि आपल्या भाग 2 मध्ये त्याच्यावरती 2 ते 3 नमुना उत्तर दिलेली होती, आणि त्याच्यातनं हा सगळा प्रश्न कव्हर होतो. आणखीन एक महत्वाचं काय की मौलिक संरचना सिद्धांत मांडलाय सर्वोच्च न्यायालयानं, आणि त्याच्यामध्ये समाविष्ट केल्या जाणाऱ्या बाबींची, विषयांची, तरतुदीची संख्या ही वरचेवर वाढतच चाललेली आहे. ते ओपन एंडेड आहे, म्हणजे हे देखील त्याचं स्वरूप आहे, ही बाब तुम्हाला लक्षात घेता येते. काही अभ्यासकांनी त्याच्यावरती आक्षेप असा घेतलेला आहे की न्यायाधीशांमध्येच एकमत नाहीये. स्वरूपामध्ये हा देखील थोडासा टिप्पणीचा जो मुद्दा आहे, कमेंटचा जो मुद्दा आहे, तो देखील तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता. सो अशा रीतीनं तुम्ही जर या मौलिक संरचनेचा अभ्यास नीट केला असेल तर तुम्हाला डेफिनेटली त्याचं उत्तर देता येऊ शकतं. सो ते जे 2 रेफरन्सेस मी म्हणलेले आहेत, म्हणजे भारतीय राज्यघटनेचं मी जे दाखवलेलं आहे युनिक अकॅडमी केलं, आपण भाग 2. 6वा ब, भारतीय राजकीय प्रक्रियेत जाती व्यवस्था कोणती भूमिका बजावते. हे खूपच अपेक्षित होतं, आणि मला असं वाटतं की खूपच सोपा आणि स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. तुम्हाला लिहायचं आहे काय, भारतीय राजकारणातील जातीची भूमिका स्पष्ट करा. कोणताही नवा विद्यार्थी जेव्हा भारतीय शासन राजकारण या विभागाचा अभ्यास करतो आणि त्यातही राजकीय प्रक्रियेचा अभ्यास करतो, तर त्या राजकीय प्रक्रियेचा अभ्यास करताना, आता राजकीय प्रक्रिया म्हणजे खरं तर काय असते मला सांगा, तर एका बाजूला आपलं राज्य आहे, आपलं संविधान आहे, आपलं शासन आहे, नो डाऊट अबाउट दॅट, हा एक भाग आहे, आणि दुसऱ्या बाजूला आपण आहोत, म्हणजे समाज आहे. तर राजकीय प्रक्रियेचा अर्थ काय, तर राजकीय प्रक्रिया म्हणजे या दोहोमध्ये चाललेला आंतरसंबंध आहे. ओके, मग हा आंतरसंबंध तुम्ही बघितला तर आपल्या समाजामध्ये जाती व्यवस्था होती आणि आहे, आणि ही जी जाती व्यवस्था आहे, ही जाती व्यवस्था राजकारणामध्ये, सार्वजनिक क्षेत्रामध्ये प्रवेश केलेली आहे, तिने एंट्री केलेली आहे. मग ती का तिची एंट्री झालेली आहे, म्हणजे राजकारणामध्ये जात यावी अशी अजिबात अपेक्षा नव्हती. म्हणजे ती डॉक्टर आंबेडकरांची नव्हती. डॉक्टर आंबेडकर तर रादर अनाहिलेशन ऑफ कास्ट बद्दल बोलत आहेत. नेहरू आधुनिकतावादी दृष्टिकोनाचे असल्यामुळे त्यांची अपेक्षा होती, नेहरू असतील, पटेल असतील, अबुल कलाम आझाद असतील, डॉक्टर आंबेडकर असतील, सगळे जे आधुनिकतावादी आपले नेते होते, नेत्या, तर त्यांची धारणा अशी होती की भारतीय समाजामध्ये जसं जसं आधुनिकीकरण वाढत जाईल तसं तसं जातीसारख्या पारंपरिक धर्माधिष्ठित अस्मिता या कमी होतील आणि त्या लयाला जातील. पण तसं काही झालं नाही. जसा आपला लोकशाहीचा प्रवास सुरू झाला स्वातंत्र्योत्तर काळामध्ये, हळूहळू तुम्हाला विशेषतः नेहरू उत्तर कालखंडामध्ये जात ही भारतीय राजकारणामध्ये एक महत्वाचा घटक म्हणून उदयाला आली. आणि इथं तुम्ही राज्यशास्त्राचे विद्यार्थी म्हणून एका अत्यंत महत्वाच्या अभ्यासकांचं जे लँडमार्क योगदान आहे ते म्हणजे रजनी कोठारी. कास्ट इन इंडियन पॉलिटिक्स हा त्यांचा सुप्रसिद्ध ग्रंथ आहे, आणि त्या ग्रंथामध्ये रजनी कोठारी, आता इथं मी जरासं थेटपणे लिहितो, राजकारण आणि जात या दोहोच्या परस्पर संबंधाबद्दल अत्यंत महत्वाचा विचार मांडतात, अत्यंत महत्वाचं विश्लेषण मांडतात. त्यांचं म्हणणं काय की जात जशी राजकारणामध्ये शिरलेली आहे, बरोबर, जात जशी राजकारणामध्ये शिरलेली आहे, राजकारणाचं जसं जातीकरण झालेलं आहे, बरोबर आहे, तसंच राजकारणाचा देखील जातीवरती प्रभाव झालेला आहे. पॉलिटिक्स गेटिंग कास्ट रिडन
म्हणजे पॉलिटिक्स गेटिंग कास्ट रिडन, म्हणजे जातीचा इथे राजकारणावरती प्रभाव आहे आणि राजकारण हे जातीबद्ध झालेलं आहे, किंवा आपण जरासा राजकारण हे जातीनं बरबटलेलं आहे असाही शब्दप्रयोग बऱ्याचदा वापरला जातो. पण रजनी कोठेरी असं म्हणतात की हा आंतरसंबंध आहे. फक्त जातीचाच राजकारणावरती प्रभाव झालेला असं नाही, तर राजकारणानंही जातीवरती प्रभाव गाजवलेला आहे. आणि मग त्याचा उलगडा अत्यंत डिटेलमध्ये त्यांनी केलेला आहे. त्यानंतर DL सेट आहेत, ख्रिस्तफर जफरला आहे, योगेंद्र यादव आहेत. सो रजनी कोठारीपासून सुरू करून अनेक हे जे काही समकालीन विश्लेषक आहेत, डॉक्टर सुहास पळशीकर, भारतीय राजकीय प्रक्रियेचे जे काही विश्लेषक आहेत, त्या अभ्यासकांचा विश्लेषकाचा संदर्भ देऊन तुम्हाला भारतीय राजकीय प्रक्रियेत जाती व्यवस्था कोणती भूमिका बजावते, मतदार वर्तन ती प्रभावित करते, आपण जातीच्या आधारे मतदान करतो, राजकीय पक्ष आपले उमेदवार निवडत असताना जातीचं बलाबल, जातीचं समीकरण त्या मतदारसंघातलं लक्षात घेतात. त्याच्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन होताना जातीचा विचार केला जातो. त्यानंतर महत्वाची गोष्ट, संसाधनांचं जे वाटप होतं तर त्या वाटपाच्या प्रक्रियेमध्ये देखील जातीचा प्रभाव पडतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं जात ही आपल्या राजकीय प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका, मध्यवर्ती भूमिका बजावते. म्हणजे ओके, सो अशा रीतीनं हा अत्यंत इंटरेस्टिंग, स्ट्रेट फॉरवर्ड आहे, त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स असं काहीच नव्हतं, ते तुम्हाला लिहिता येऊ शकतं. आता आपण पुढे जाऊयात. 6C तृणमूल चळवळीचा, आता हा जरासं कन्फ्युजन करणारा शब्दप्रयोग वाटू शकतो. ग्रास रूट म्हणून इंग्रजीमध्ये जे लिहिले, ग्रास रूट म्हणजे ज्याला तळ पातळीवरच्या चळवळी आहेत, सो त्या चळवळीचं भारतीय लोकशाहीतील योगदान स्पष्ट करा. ग्रास रूटवरच्या. आता एक तुम्हाला सर्वांना माहिती, आता आपण जर चिपको आंदोलन ग्रासरूट मुवमेंट म्हणू शकतो का, तर ते बिलकुल म्हणायला पाहिजे आपण. ओके, आत्ताचा जो उत्तराखंड आहे म्हणजे ओके, टिहरी डॅम जो होता, तर त्या टिहरी डॅमच्या विरोधामध्ये सुंदरलाल बहुगुणा त्यांनी खूप मोठं आंदोलन केलं. म्हणजे स्त्रिया ज्या होत्या त्या धरण प्रकल्पामुळं जंगल जाणार होतं, झाडं जाणार होती, तर त्यांनी काय केलं, तर त्या झाडांना कवटाळण्याची स्ट्रॅटेजी त्यांनी अवलंबली. त्यातून ती चिपको आंदोलन म्हणून ओळखला जातं. तर ती स्थानिक लोकांनी, तळपातळी ग्रासरूट म्हणजे काय, स्थानिक लोकांनी केलेली ती चळवळ आहे. त्यातनं जंगल वाचवणं, झाडं वाचवणं, वृक्ष वाचवणं आणि त्यांची उपजीविका वाचवणं. आणि अत्यंत महत्वाचं योगदान आपल्या लोकशाही प्रक्रियेला पॉलिसी मेकिंग, म्हणजे एन्व्हायरमेंटल जी पॉलिसी बनली, तर त्या चिपको आंदोलनाचा एक ग्रासरूट मुवमेंट म्हणून खूप मोठा वाटा आहे. थोडंसं पुढे आलो आपण, म्हणजे अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील. राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजे माहितीचा अधिकार आपल्याला मिळाला, पण माहितीचा अधिकार मिळवण्यासाठी ग्रासरूट चळवळी झालेली आहे. MKSS राजस्थानमध्ये आणि अनेक NGOचं जाळं त्यांनी स्थानिक पातळीवरती अनेक ठिकाणी चळवळी केल्या, आंदोलनं केली, त्यातून लोकशाही प्रक्रिया ही पुढे गेलेली तुम्हाला दिसते. त्याच्यानंतरचं थोडंसं रिसेंट म्हणूयात, रिसेंट म्हणजे अगदी रिसेंट नाहीये, पण 2000 नंतरचं 2011 साली भ्रष्टाचार विरोधी जे आंदोलन पुढे आलं, त्याच्यातनं एका पक्षाची निर्मिती झाली वगैरे वगैरे वगैरे. पुढे काय झालं त्याचा भाग सोडा, पण त्यातनं लोकपाल ही संस्था पुढे आलेली तुम्हाला दिसते. म्हणजे सो अशा मी त्यातल्या 2-3चाच उल्लेख केलेला आहे. 10 मार्काचा प्रश्न आहे. पण ग्रासरूट चळवळी म्हणत असताना तुम्ही सगळ्या क्षेत्रातल्या, ज्याला म्हणूयात आपण, म्हणजे पर्यावरण असेल, मानवी हक्क असेल, दलितांची असेल, स्त्रियांची असेल, ग्रासरूट ज्या ज्या आहेत, तर त्या त्या चळवळीचा उल्लेख तुम्ही केला पाहिजे आणि त्याचं योगदान स्पष्ट करा. म्हणजे त्याचं कॉन्ट्रीब्युशन असं म्हटलेलं आहे, तर ते कॉन्ट्रीब्युशन तुम्ही डेफिनेटली विस्तारानं सोदाहरण तुम्ही स्पष्ट केलं पाहिजे. 7व्या प्रश्नाकडे जाऊयात. आता हा फार स्ट्रेट फॉरवर्ड, भारतीय निर्वाचन आयोगाची संरचना आणि भूमिका सांगा. आता संरचना सांगा, मला असं वाटतं की हा खूपच फॅक्च्युअल प्रश्न आहे. म्हणजे 3 निर्वाचन आयुक्त आहेत आपल्याला माहिती आहे, त्याच्यातला एक मुख्य आहे, ओके वगैरे वगैरे. भूमिका सांगा. आता हे मी GS2च्या प्रश्नपत्रिकेची चर्चा करतानाही सांगितलं होतं आणि आताही मी तुम्हाला सांगतो, जे ऑप्शनललाही डेफिनेटली लागू पडतं. तर ही भूमिका अपेक्षित, ओके, जी लिहिलेली आहे, सांगितलेली आहे, म्हणजे अपेक्षित काय आहे. पण दुसरं प्रत्यक्षात. आता आपण एकच उदाहरण घेऊयात आणि थोडंसं तुम्हाला डिस्कस असं म्हटले, त्यामुळे वाव आहे. मतदार याद्या तयार करणं हे फार महत्वाचं काम आपल्या निर्वाचन आयोगाचं आहे, इलेक्शन कमिशनचं आहे. तर ते एक जरी उदाहरण घेतलं आपण, तर आपल्या इलेक्शन कमिशननं मतदार याद्या तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रचंड मोठं योगदान दिलेलं आहे आणि ते आपण मान्य करायला पाहिजे.
पण गेल्या 10 वर्षामध्ये आणि विशेषतः गेल्या 5 वर्षामध्ये SIR त्याच्याबद्दल तुम्ही वाचत असाल, ती प्रक्रिया जशी सुरू झालेली आहे तशी मतदार याद्या बनवणं हा जो निर्वाचन आयोगाचा जबाबदारीचा एक महत्वाचा भाग आहे, त्या बाबतीमध्ये केवळ विरोधकच नाही तर समाजातल्या अनेक घटकांनी त्याच्यावरती आक्षेप घेतलेले आहेत. आणि परिणामी ते आपण खरेच आक्षेप आहेत असं म्हणत नाही, पण नियोजन आयोगाचं, निर्वाचन आयोगाचं हे काम आहे की प्रत्येक आक्षेपाला उत्तर द्यायला पाहिजे, कारण ती घटनात्मक संस्था आहे. ती सत्तेत असणाऱ्या पक्षाला ती बांधील असता कामा नये, तशी अपेक्षाच आपलं संविधान करत नाही. सो अशा रीतीने तुम्हाला भूमिका सांगताना अपेक्षित काय आहे आणि प्रत्यक्षात कोणत्या प्रकारची भूमिका बजावलेली आहे आणि त्यातल्या मर्यादा सांगायला पण तुम्हाला वाव आहे, कारण 20 मार्काला प्रश्न विचारलेला आहे. हा बी तुम्ही तो भाग 2 पुन्हा चेक करा. हा जशास तसा प्रश्न आहे. भारतातील पक्ष पद्धतीत गेल्या 7 दशकामध्ये घडलेल्या परिवर्तनाचा आढावा घ्या. म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळापासून ते आजपर्यंत, म्हणजे त्याच्यात तुम्ही जर बघितलं तर नेहरू काळापर्यंत साधारणतः आपण पहिली 2 दशकं म्हणूयात, त्याला तुम्ही जर लिहूनच बघायचं म्हटलं, कारण तो 20 मार्काचा प्रश्न आहे, तितकं तुम्ही ते लिहायला पाहिजे. सो पहिला जो टप्पा आहे त्याला काँग्रेस व्यवस्था असंच म्हटलेलं आहे. म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये साधारणतः ढोबळपणे म्हणूयात 2 दशकं. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला पुढं प्रादेशिक पक्षांचा उदय दिसतो. म्हणजे ओके, साधारणतः 70च्या दशकापासून पुढे तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये ते बदल होताना दिसत आहेत. म्हणजे बघा, ते मी त्यातल्या 2 गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. पक्ष पद्धतीमध्ये द चेंजिंग नेचर ऑफ द पार्टी सिस्टीम इन इंडिया. ओके, त्या घडलेल्या परिवर्तनाचा आढावा घ्या. म्हणजे आणि पुढं तुम्हाला असं दिसतं की राष्ट्रीय पक्षांचे पतन, आणि हे मी संक्षिप्त लिहिते, प्रादेशिक पक्षांचा वाढता प्रभाव. हे मी खूप थोडक्यात लिहितोय आणि इथं तुम्हाला तो आघाडी शासनाचा काळ दिसेल. ओके, कोणताही ना काँग्रेस पूर्वीचा ना नंतर पुढे आलेला बीजेपी हा स्वतःच्या बळावरती संसदेमध्ये, विशेषतः लोकसभेमध्ये स्वबळावरती बहुमत मिळवण्याच्या स्थितीमध्ये नव्हता. सो भाजपचा विस्तार झाला. ओके, म्हणजे 1996 ला सगळ्यात लार्जेस्ट पार्टी म्हणून लोकसभेतली ती उदयाला आली होती भाजपा. पण तुम्हाला असं लक्षात येईल की 1996 पासून ते 2013 हा जर कालखंड बघितला तर या कालखंडामध्ये भाजप एका पॉइंटला पोचलं होतं, त्याच्या पुढे वाढ होत नव्हती. मात्र 2014च्या इलेक्शनमध्ये पुन्हा तुम्हाला मोठं परिवर्तन आलेलं दिसतं आणि तो चौथा मुद्दा म्हणून तुम्ही सांगायला पाहिजे, ज्याचं वर्णन डॉक्टर सुहास पळशीकर आणि इतर अभ्यासकांनी असं केलेलं आहे की दुसरी एक पक्ष प्रभुत्व व्यवस्था. पहिली कुठली होती तर ही काँग्रेस. म्हणजे इथं काँग्रेस प्रभुत्व, काँग्रेस व्यवस्था याचा अर्थ काय, काँग्रेसचं काय होतं, प्रभुत्व होतं. म्हणजे तर 14 मध्ये बीजेपीला निर्णायक बहुमत मिळालं, 19 मध्ये त्यांच्या सीटांमध्ये वाढ झाली. ह्या 2 ज्या इलेक्शन्स आहेत लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका, तर त्यातनं दुसरी एकपक्षीय प्रभुत्व व्यवस्था पुढे आली असे अभ्यासकांनी नोंदले. हे मी त्यातले 4 जे आहेत मी जे इथं महत्वाचे मांडलेले आहेत. आणि 20 मार्काचा प्रश्न असल्यामुळं तुम्हाला प्रत्येक हे यातलं जे परिवर्तन आहे तर मी त्यातल्या 4 ठळक गोष्टींचा उल्लेख इथं केलेला आहे. ह्याच्यात तुम्हाला थोडासा बदल पण करता यायला पाहिजे की राष्ट्रीय पातळीवरती, मी तो थोडासा मुद्दा समोर ठेवला होता, राष्ट्रीय पातळीवरती म्हणजे जेव्हा आपण लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका म्हणतो तर राष्ट्रीय पातळी आहे, पण घटक राज्याच्या पातळीवरती देखील राजकीय प्रक्रिया आहे, तिथेही संसदीय प्रणाली आपण स्वीकारलेली आहे. सो राजकीय पक्ष, मग घटक राज्यांमध्ये साधारणतः तुम्हाला काय पक्ष पद्धती दिसते, म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला 2 मुख्य पक्षांमध्ये संघर्ष पक्षांमध्ये दिसतो. आता उदाहरणार्थ मध्य प्रदेश बघितलं तर तिथं तुम्हाला एका बाजूला काँग्रेस, दुसऱ्या बाजूला भाजप आहे. राजस्थानमध्ये पण तुम्हाला ते दिसतं, किंवा केरळमध्ये तुम्ही जर बघितलात तर त्याच्यामध्ये एका बाजूला डावा पक्ष आहे आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस. असे काही राज्यांमध्ये तुम्हाला चित्र दिसतं. पण काही राज्यांमध्ये 3 पक्ष, 4 पक्ष अशा प्रकारची पण स्थिती तुम्हाला बघायला मिळते. तर हे परिवर्तन तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. भारतातील पर्यावरणवादी
चळवळीतून एखादा परिणामकारक हरित पक्ष का उभा राहू शकत नाही? हा इंटरेस्टिंग प्रश्न आहे, तुम्हाला विचार करायला लावणार आहे. बघा, म्हणजे भारतामध्ये पर्यावरण, मी आता ज्या चिपकोचा उल्लेख केला, त्यानंतर नर्मदा बचाव आणि तुम्हाला सायलेंट व्हॅलीज अशी कितीतरी उदाहरणं त्या बाबतीमध्ये देता येतील. पण काय म्हणले बघा, भारतातील पर्यावरणवादी चळवळीतनं एखादा हरित पक्ष, आता जर्मनी ग्रीन पार्टीसाठी आणि एकंदर युरोपमध्ये अनेक ठिकाणी ग्रीन पार्टी उदयाला आलेली आहेत. म्हणजे ते राजकीय पक्ष आहेत की जे पर्यावरणाचा मुद्दा हाती घेतात आणि लोकांमध्ये जातात, लोकांमध्ये जनजागृती करतात आणि त्या मुद्द्यांवरती लोकांचा पाठिंबा मिळवतात. मग असा का पक्ष एखादा बनत नाही, त्याच्या मागची कारणं काय आहेत, हा मुद्दा त्याच्यामध्ये विचारलेला आहे. ओके, आणि हा इंटरेस्टिंग आहे. भाग 2 मध्ये आपण वेगळ्या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर बघितलेलं होतं. आता आपण जर एखादी बाब बघायची म्हटली, हा 10 मार्काचा प्रश्न आहे अर्थातच. कळीचा मुद्दा बघा, म्हणजे आपल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये, मग त्या लोकसभेच्या असतील किंवा विधानसभेच्या असतील किंवा अगदी आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असतील, पर्यावरण हा मुद्दा आहे का? म्हणजे लोकांना पर्यावरणाचा प्रश्न महत्वाचा वाटतो का? आता हे दोन्ही बाजूनी बघायला लागेल की लोकांना तो प्रश्न महत्वाचा वाटतो का आणि दुसऱ्या बाजूला राजकीय पक्षांना तो महत्वाचा वाटतो का. जर तो राजकीय पक्षांना महत्वाचा वाटत असेल तर तो मुद्दा राजकीय पक्ष घेतील आणि त्या आधारे जनजागृती करून लोकांचा पाठिंबा मिळवतील. पण ते राजकीय पक्षाच्या बाजूने होताना काही दिसत नाही. आणि त्याचं एक कारण असं आहे की आपल्या समाजामध्ये म्हणजे काही जर अपवाद सोडले, काही गट जर सोडले, तर बहुतांश समाज पर्यावरणाच्या समस्येविषयी, प्रश्नाविषयी फार गांभीर्याने विचार करताना दिसत नाही. ह्याचा दुसरा अर्थ असा होतो की आमचं जे निवडणुकीमधलं वर्तन आहे, व्यवहार जो आहे, राजकीय पक्षांचा पण असेल आणि मतदार म्हणून असेल, तर पर्यावरण नव्हे तर वेगळेच घटक त्याच्यामध्ये प्रभावकारी ठरतात. आणि 8व्या प्रश्नामध्ये नेमक्या त्यावरती तुम्हाला एक प्रश्न विचारलेला दिसतोय म्हणजे तो. सो हा खूप इंटरेस्टिंग अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता जाऊयात शेवटच्या प्रश्नाकडे. भारतीय सर्वोच्च न्यायालयानं एका संस्थेवरती प्रश्न विचारलेला आहे बघा. भारतीय सर्वोच्च न्यायालयानं सांविधानिक लोकशाही बळकट करण्यात बजावलेली भूमिका, 20 मार्काला प्रश्न आहे. प्रश्नाचं स्वरूप जर बघितलं तर तुम्ही खूप सरळ आहे ते, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची भूमिका तुम्हाला विशद करायची आहे. म्हणजे पण कशाच्या बाबतीतली? सांविधानिक लोकशाही, कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसी. आपण खाली वाचूया, डिस्कस द रोल ऑफ इंडियन सुप्रीम कोर्ट इन स्ट्रेंथनिंग कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसी. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला लँडमार्क जे आहेत मुद्दे, म्हणजे अत्यंत लँडमार्क अशा प्रकारचे जे मुद्दे आहेत, तर ते नुसतं तुम्ही जरी त्याची यादी केली, मौलिक संरचना, सॉरी मी शॉर्ट फॉर्म लिहितो, संरचना सिद्धांत. आता हा सिद्धांत संरचना असा आहे, मौलिक संरचना सिद्धांत. हा सिद्धांत सांविधानिक लोकशाही म्हणजे संविधानाला सुरक्षा पुरवणारा या खटल्याचा निकाल आहे. आणि हा सिद्धांत आहे म्हणजे केशवानंद भारती ज्याच्यामध्ये हा मांडला गेला. सो लोकशाहीचं पण रक्षण आहे, कारण हक्काविषयीचा तो प्रश्न होता, म्हणजे मूलभूत हक्क. तो खटला पण त्यासाठी ओळखला जातो. आणि त्या मूलभूत हक्कावरती संसदेचा जो घटनादुरुस्तीचा अधिकार आहे, तर तो निरंकुशपणे तुम्ही वापरू शकत नाही. त्याचा अंमल तुम्ही मूलभूत हक्कावरती निरंकुशपणे करत नाही, असा त्याचा आशय आहे. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं जनहित याचिका, हे जे एक ज्युरिस्डिक्शन ज्याला म्हणूयात आपण, म्हणजे एक अधिकार क्षेत्र त्यातनं प्राप्त केलेलं आहे जनहित याचिकांचं. सॉरी PIL ज्याला तुम्ही मानता. त्याच्यानंतर तिसरं ज्याला न्यायिक सक्रियता असं म्हटलंय. मी फक्त त्यातले 3 ठळक मुद्दे इथे लिहिले. तर इथं तुम्हाला असं लक्षात येईल की मौलिक संरचनेमध्ये मूलभूत हक्क आहेत, बरोबर. आणि ह्याला धोका जो होता तो म्हणजे दुरुस्ती अधिकार जो होता, म्हणजे घटना दुरुस्तीचा अधिकार आपल्या संसदेचा, सरकार त्याचा वापर करतं. जनहित याचिका ज्या आहेत, तर इथं PIL, तर PILच्या माध्यमातनं सर्वोच्च न्यायालयानं पर्यावरणाचा प्रश्न असेल, त्याच्यानंतर
दलित असतील, आदिवासी असतील, स्त्रिया असतील, बालकं असतील, अशा वंचित दुर्लक्षित घटकांच्या हिताचे, ज्याला व्यापक अर्थाने तुम्ही मानवी हक्क संबंधी मुद्दे म्हणू शकता, तर त्यांचे हित जपणारे अनेक महत्वाचे निवाडे त्या बाबतीमध्ये दिलेले आहेत. ओके, आणि हे तुम्हाला विस्ताराने लिहिता यायला पाहिजे. ओके, मी ज्या 2 पुस्तकांचा उल्लेख केलेला, भारतीय राज्यघटनेचं ते पुस्तक परत एकदा मी तुम्हाला दाखवतो, कारण ते महत्वाचं आहे, ते तुम्ही बघा. याच्यामध्ये PIL वरती स्वतंत्र भाग दिलेला आहे आणि हे जे दुसरं मी दाखवलेलं आहे तेही तुम्ही डेफिनेटली बघू शकता. ओके, सो जनहित याचिकामध्ये बघा, आता लोकशाही आणि सांविधानिक लोकशाही, तर या सांविधानिक लोकशाहीला पुढे कसं नेले जनहित याचिकाच्या माध्यमातून, तर तुम्ही ढोबळपणे असं म्हणू शकता की मार्गदर्शक तत्वामध्ये की जी न्यायप्रविष्ट नाहीयेत पण ती आपल्या लोकशाहीला सघन बनवण्यामध्ये फार महत्वाचा रोल प्ले करतात, अशा न्यायप्रविष्ट नसलेल्या मार्गदर्शक तत्वातील अनेक तरतुदी या PILच्या माध्यमातून आपल्या सर्वोच्च न्यायालयानं विस्तारलेल्या आहेत, त्याचा अंमल एका अर्थाने केलेला आहे. सो ते लोकशाहीला सघन बनवणं आणि संविधानाच्या बाहेर जाऊन ते करत नव्हतं. संविधानाचा भाग डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेतच म्हणजे. सो जनहित याचिका आणि आपले वंचित घटक, न्यायालयीन सक्रियता. सो हे देखील एक असं घटित आहे की जिथं तुम्हाला दिसतंय काय की एका बाजूला कायदे मंडळ आणि दुसऱ्या बाजूला कार्यकारी मंडळ, ह्या ज्या 2 महत्वाच्या लोकशाहीमधल्या शासन संस्था आहेत, तर ह्या शासन संस्था जेव्हा अपयशी ठरत होत्या तर तेव्हा न्यायालय लोकांच्या सहाय्यांसाठी धावून आलेले आहे, म्हणजे हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. सो लोक जेव्हा ह्या संस्था कुचकामी ठरतायत हे लक्षात येतं, तेव्हा लोक न्यायालयाकडे गेले आणि न्यायालयानं अत्यंत उदार पद्धतीनं, खुल्या पद्धतीनं आपल्या न्यायिक प्रक्रियेमध्ये सकारात्मक बदल करत, खुलेपणा आणत सहाय्याची भूमिका बजावलेली, आणि त्यात न्यायालयीन सक्रियता पुढे आलेली तुम्हाला दिसते. म्हणजे आता त्याच्या तपशिलात मी जात नाही. हे 3. आता इथं दुसरं तुम्ही काय करायला पाहिजे, मुद्दे, प्रश्न जे न्यायालयामध्ये नेले गेले ते मूलभूत हक्कासंबंधी असतील, ते मार्गदर्शक तत्वासंबंधी असतील, ते संसदेच्या घटनादुरुस्ती अधिकारासंबंधी असतील, शासनाच्या अधिसत्तेबद्दल असतील, न्यायिक स्वायत्ततेबद्दल असतील, आपल्या संघराज्याबद्दल असतील, मुद्दे अनेक असतील. तर सांविधानिक लोकशाही आहे, कारण सांविधानिक लोकशाहीमध्ये नुसते मूलभूत अधिकार नाहीत, मूलभूत अधिकार आहेत, मार्गदर्शक तत्वे आहेत, आपल्या संघराज्याची चौकट आहे, वगैरे वगैरे. हे सगळं जे आहे सांविधानिक लोकशाहीमध्ये, तर त्याच्या संदर्भातले खटले म्हणजे मुद्दे आणि खटले तुम्ही 2-3 प्रत्येक ठिकाणी द्यायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला अत्यंत विस्तारानं त्या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल. आता दुसरा हा पुन्हा डेव्हलपमेंटचा जो चॅप्टर आहे विकासाचा, आपण हे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल, याच्यात हरित क्रांतीवरती आपण सरळ सोड प्रश्न घेतलेला होता आणि ते तसं विचारलं, हरित क्रांतीचे गुणदोष स्पष्ट करा. म्हणजे ग्रीन रेव्होल्युशन, तुम्हाला वाटेल की हा अर्थशास्त्रामध्ये प्रश्न विचारायला पाहिजे होते किंवा GS3 मध्ये विचारायला पाहिजे होता, हा काय इथे विचारलेला आहे. तर ग्रीन रेव्होल्युशन ही भारताची जी विकास प्रक्रिया आहे आणि भारताच्या शासन राजकारण या विभागाचा विचार करताना विकास प्रक्रियेचा विचार आपल्याला करायला लागतो. तर त्या ग्रीन आणि ह्याच्यात फारसं काही क्लिष्ट आणि हे काही नाहीये, तुम्ही सरळ ते मुद्दे लिहू शकता. त्याचे सकारात्मक मुद्दे कुठले आहेत आणि नकारात्मक मुद्दे कुठले आहेत. पण अर्थात एखाद्याला हा प्रश्न पडू शकतो की ग्रीन रेव्होल्युशन वरती पॉल सायन्स मध्ये उत्तर लिहिताना आणि त्यातही IGP मध्ये उत्तर लिहित असताना मी जसं GS3 मध्ये लिहीन किंवा कदाचित GS1 मध्ये पण तो प्रश्न येऊ शकतो किंवा GS2 मध्ये पण येऊ शकतो, तर ऑप्शनल मध्ये त्याच्यामध्ये काही फरक पडतो का, तर तो पडायला पाहिजे आणि तो 2 अंगाने पडू शकतो. एक, इथं राज्यशास्त्राचा भाग म्हणून लिहिताना तुम्हाला परिभाषा, राज्यशास्त्रीय परिभाषा तुम्हाला वापरायची आहे, GS मध्ये तसं अपेक्षित नाहीये. दुसरं, तुमची मांडण्याची जी पद्धत आहे राज्यशास्त्रामध्ये हरित क्रांतीचे सकारात्मक किंवा नकारात्मक मुद्दे सांगताना, तर त्याच्यामध्ये विश्लेषण जे आहे म्हणजे खोली जी आहे तुमच्या मांडण्याची, तर ती खोली असली पाहिजे, ते विश्लेषणात्मक असलं पाहिजे. आणि मग इथं अभ्यासक जे आहेत राज्यशास्त्राचा आणि भारतीय शासन राजकारणाचा अभ्यास करणारे, त्याविषयक विश्लेषण मांडणारे, त्या अभ्यासक पण तुम्ही त्याच्यामध्ये समाविष्ट केले पाहिजेत. म्हणजे आता एक बघा, तुम्हाला हे लक्षात येईल की हरित क्रांती विकासाच्या प्रक्रियेशी संबंधित आहे, नो डाऊट अबाउट दॅट. शेतीमध्ये महत्वाचं परिवर्तन त्या घटनेनं केलं, त्या घडामोडीनं केलेलं आहे.
म्हणजे नवं वाण आलं, उत्पादन वाढलं, त्याचे फायदे आपल्या समाजातील घटकांना झाले. पण दोष तुम्ही जर बघितला तर सगळ्या समाज घटकाला हरित क्रांतीचे फायदे झाले का? कारण राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून आपण आता हा शासनानं घेतलेला पुढाकार होता हरित क्रांती म्हणजे, हे आपण विसरता कामा नये. एका क्षेत्राबद्दल, शेती क्षेत्रासाठी तो होता, बरोबरच आहे. पण शासनानं हा जो काही पुढाकार घेतला तो सर्वांसाठीचा होता असं आपण म्हणूयात, शेती क्षेत्राशी संबंधित. पण त्याचे परिणाम कसे झाले तर हे तुम्ही त्याच्या दोषामध्ये लिहिलं पाहिजे. प्रादेशिक जर तुम्ही त्याचं म्हणजे फायद्याचं प्रमाण आणि वितरण जर तुम्ही बघितलं तर अत्यंत विषम पद्धतीनं हरित क्रांतीचे फायदे आपल्या देशामध्ये झालेले दिसतात. सो प्रादेशिक त्याचा अंग आहे विषम फायदे असण्याचं, ठरण्याचं, आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक पण अत्यंत विषम पद्धतीनं समाजातल्या सगळ्या शेतकरी वर्गाला त्याचे फायदे झाले आहेत का? तर बिलकुल ते झालेले तुम्हाला दिसत नाहीत. म्हणजे ओके, सो मी जस्ट उदाहरण दिले. शेवटचा जो आहे हा तर मला असं वाटतं की खूप स्ट्रेट फॉरवर्ड आणि अपेक्षित होता. पुन्हा मी 20 मार्कांसाठी याच्यावरती प्रश्नाचं उत्तर दिलेलं होतं. त्यांनी विचारले 10 मार्काला कोणकोणते घटक आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये जातीचा घटक आहे का, त्याच्यामध्ये वर्गाचा घटक आहे का, भाषा हा घटक परिणाम करतो का, विचारधारा हा घटक परिणाम करतो का, पैसा हा घटक परिणाम करतो का, उमेदवार, त्याचं व्यक्तिमत्व, राजकीय पक्ष, असे कित्येक घटक तुम्हाला आपल्या इंडियन वोटर्स, भारतीय मतदारांचं मतदार वर्तन निर्धारित करणारे घटक म्हणून बघता येतात. सो विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी तुम्हाला प्रत्येक प्रश्न सविस्तरपणे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आता समारोप करताना एवढंच म्हणेन की सिलेबस व्यापक आहे याचा तुम्हाला पूर्णपणे अंदाज डेफिनेटली आला असणार. त्यामुळे सिलेबस मधला प्रत्येक घटक आपल्याला अभ्यासावं लागणं अपेक्षित होतं. आणि जे नवे विद्यार्थी आहेत त्यांना सिलेबस, म्हणूनच आपण जे नेहमी सांगतो की सिलेबस बारकाईनं बघा, त्यातला कुठलाही घटक सुटता कामा नये. आणि आता तर तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे, पहिली प्रश्नपत्रिका आपल्या हातात असल्यामुळं, की अभ्यास घटकातला प्रत्येक पैलू आपण केला पाहिजे. दुसरं, ते करत असताना त्यातल्या ज्या खाचाखुचा आहेत किंवा विशिष्ट अशा प्रकारचं जे आयाम आहे, आता समजा रॉल्सचं उदाहरण आपण घेतलेलं आहे. रॉल्सचा न्याय सिद्धांत सांगा, त्याचं स्पष्ट करा, परीक्षण करा, असं काही विचारलेलं नाही. रॉल्सच्या न्याय सिद्धांतावरती समुदायवादानं केलेली जी टीका आहे ती सांगा असं म्हटलेलं आहे. ओके, म्हणजे किंवा आपण अभिजात उदारमतवादी राज्यविषयक आकलनातल्या त्रुटी सांगा, इतका स्पेसिफिक विचारलेला आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रावरती मानवी जीवनाचं उद्दिष्ट, पुरुषार्थ 4 ते आपण सांगितले, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, आणि ज्ञान, त्याच्यातल्या 4 गोष्टी आपण ज्या बघितल्या होत्या. सो असं सूक्ष्मपणे देखील एक स्पेसिफिक आयाम तुम्हाला अधोरेखित केलेलं दिसू शकतं. त्याखेरीज तुम्हाला अभ्यासक्रमातले घटक घेऊन सरळ प्रश्न विचारलेले पण तुम्हाला जवळपास 25 ते 30% प्रश्न डेफिनेटली दिसतील. संकल्पनात्मक आकलन म्हणजे राज्यशास्त्रामध्ये तर ते अदरवाईज राज्यशास्त्र विषय समजून घेण्यासाठी अत्यावश्यक आहे. सो तो विषय समजून घेण्यासाठी अत्यावश्यक आहेच आहे. पण तुम्हाला ही प्रश्नपत्रिका बघत असताना ही लक्षात आलं असेल की प्रश्नामध्ये ते तुम्हाला बऱ्याच ठिकाणी स्पष्टपणे विचारलेलं आहे. म्हणजे निगेटिव्ह लिबर्टीचे समर्थक जे आहेत, म्हणजे नकारात्मक स्वातंत्र्याचे समर्थक, त्यांची समतेची संकल्पना काय असते. आता हे कॉन्सेप्ट क्लिअर असल्याशिवाय तुम्हाला त्या लक्षात घेता येणार नाही. त्यामुळे हे जे तुम्ही जे हा व्हिडिओ ऐकताय, तर तुम्हा सर्वांना मी विनंती करतो की आपले युनिकचे 3 YouTube चॅनल्स आहेत, त्यातलं एक जे मुख्य आहे आणि युनिक इंग्लिश आणि युनिक मराठी, त्यावरती माझ्या ज्या सहकारी आहेत मुक्ता कुलकर्णी यांनी या संकल्पनांवरती 16 व्हिडिओ इंग्रजीमधनं आणि 16 व्हिडिओ मराठीमधनं ऑलरेडी केलेले आहेत. ते तुम्ही डेफिनेटली बघू शकता. संकल्पनात्मक आकलन म्हणजे त्याच्यामध्ये राजकारण आहे, राज्य आहे, शासन आहे, स्वातंत्र्य, समता, न्याय, जे कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी या विषयाच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्वाची आहे. त्याखेरीज व्याप्ती ज्याला म्हटलेलं आहे, म्हणजे सिलेबस सगळा करायचा आहे, त्यातले बारकावे तुम्हाला बघायचे आहेत, त्यातल्या संकल्पना व्यवस्थितपणे लक्षात घ्यायच्या आहेत. आणि ह्या पहिल्या पेपरच्या आधारे तुम्हाला आणखीन काय अँटिसिपेट करता येऊ शकतं हे अर्थात मी नव्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय, जे विद्यार्थी करू पाहत आहेत. आणि शेवट करताना मी त्या गोष्टीकडे लक्ष वेधेन की लेखन, जे तुम्ही केलेला अभ्यास व्यवस्थितपणे मांडता येतो का. मला असं वाटतं की आता हा प्रश्न बघा, सर्वोच्च न्यायालयावरती प्रश्न विचारलेला आहे, पण सर्वोच्च न्यायालयाच्या कशावरती प्रश्न विचारलेला आहे तसं वाचलं की सोपा वाटतो आपल्याला. पण जेव्हा तुम्ही लिहायला घ्याल तेव्हा विचारलेलं आहे सांविधानिक लोकशाही बळकट करण्यासाठी, जे कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसी, कॉन्स्टिट्यूशनमध्ये ज्या तरतुदी आहेत आणि लोकशाही नावाची जी व्यवस्था आहे त्याला बळकट करण्यासाठी आपल्या सर्वोच्च न्यायालयानं ते ठळक, म्हणजे तुम्ही
सेपरेट न्यायालयाची तयारी करताना ते करता, पण अशा प्रकारचा जेव्हा प्रश्न येतो, थोडासा जेनरिक आहे, थोडासा व्यापक आहे, पण नेमकेपणा पण त्याच्यामध्ये आहे, सर्वोच्च न्यायालय आणि सांविधानिक लोकशाही. सो असे काही प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये डेफिनेटली बघता येतात. आता हे खूप सरळ सोट असणारे प्रश्न आहेत. प्रोज आणि कॉन सांगा, कोणते घटक निर्धारित करतात हे तुम्ही बघा. तुम्ही जर मागे गेलात तर तुम्हाला लक्षात येतं. आता हा मात्र तुम्हाला विचार करायला लावणारा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही नुसताच अभ्यासक्रम बघितलाय आणि त्यावरचं पुस्तक वाचलंय आणि तुमची तयारी झालेली असं होणार नाही. 2 ते 3 प्रश्न दरवेळच्या प्रश्नपत्रिकेमध्ये, कदाचित 4-5 पण त्याची संख्या होऊ शकते, तुम्हाला विचार करायला लावणारे प्रश्न आहेत. आता हा बघा, गेल्या 7 दशकामध्ये घडलेल्या परिवर्तनाबद्दल विचारलेलं, म्हणजे आवाका केवढा आहे बघा त्याचा. म्हणून मी स्कोप बद्दल बोलत होतो. म्हणजे त्यामुळं पक्ष पद्धती असेल किंवा जातीची भूमिका. आता इथं बघा निर्वाचन आयोगाबद्दल म्हटलेलं आहे. आणि असं जर मागे जात आपण गेलो तर तुम्हाला असं लक्षात येईल की सिलेबस त्यांनी पूर्ण कव्हर केलेला आहे. कुठं सरळसोट प्रश्न विचारले आहेत, कुठं संकल्पनांवरती भर दिलेला आहे, आणि कुठं तुम्हाला आवाका म्हणजे त्याचा स्कोप जास्त आहे, तो काळ असेल किंवा तो प्रवाह असेल, त्याचा स्कोप जास्त आहे. आणि तिथं तुम्हाला तो स्कोप तुमच्या उत्तरामध्ये डील व्हायला पाहिजे. म्हणजे तेवढा सगळा तपशील तुमच्या उत्तरामध्ये आला पाहिजे. योग्य उदाहरणं तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये वापरली पाहिजेत. योग्य घटनांचा संदर्भ तुम्ही द्यायला पाहिजेत. योग्य खटल्यांचा संदर्भ तुम्ही द्यायला पाहिजे जर आपण IGP बद्दल बोलत असू तर. आणि महत्वाचं म्हणजे विचारवंत आणि अभ्यासक तुमच्या उत्तरामध्ये जिथं जिथं आवश्यक आहे तिथं ते यायलाच पाहिजेत. म्हणजे ते जर का तुम्ही नाही दिलेत तर तुम्हाला ते विचारवंत माहिती नाहीत किंवा तो विचार प्रवाह कळलेला नाही असं होतं. आणि मग शेवट करताना मी असं म्हणेन, अभ्यास एका बाजूला आहे आणि ही सगळी प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की तुम्हाला नेमकं, स्पष्ट आणि जास्तीत जास्त फोकस्ड अशा पद्धतीनं प्रभावी लेखन कौशल्य डेव्हलप करायचं आहे. सो विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी इथंच थांबतो आणि यानंतरची डिस्कशन्स म्हणजे दुसऱ्या पेपरचं डिस्कशन आपलं होणार आहे, ते तुम्ही जरूर ऐका असं मी तुम्हाला विनंती करतो. थँक्यू.